म्हणजे मी आज प्रामाणिकपणे सांगतो, प्रसाद आणि धर्मवीर एकमध्ये जेव्हा रोल केला, प्रसादचा मी पहिल्यांदा जेव्हा स्क्रीनिंग बघितलं तेव्हा मला त्रास झाला. मी जेलच झालो त्याच्या बाबतीत. तुला जे काही मुंबई सोडून जायचं होतं ना प्रत्येक वेळेला, त्याचं गणितच मला कळत नाही. कारण मला कायमस्वरूपी मुंबईत राहायचं होतं. कारण मुंबई म्हणाली असा कसा जाशील मला सोडून, आता बघ मी तुला कसा. आणि आता बघा अचानकपणे अशी चर्चा झाली की धर्मवीर आनंद दिघे साहेबांवर सिनेमा झाला पाहिजे. आणि शिंदे साहेबांनी माझ्याकडे बघितलं. मला असं वाटलं की यांनी आता माझा रोल बघितलाय खेळ मांडलातला, कदाचित तू ऍक्टिंग कर असं त्यांचं म्हणणं असतं. अभिनेता म्हणून आपण कायम असे हावरे राहिले पाहिजेत, कायम. म्हणजे कितीही तुम्हाला मिळालं ना तरी नाही, मला अजून काहीतरी छान करायचंय, मला अजून काहीतरी मिळणार आहे एक वेगळं करायला, हे आपलं कायम राहिलं पाहिजे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं जीवनचरित्र जगभर पोहोचलं पाहिजे, त्यासाठी आपण इतके दिवस प्रयत्न करत होतो. पण आता ती वेळ आली आहे. पण तुला वाटतंय तुझ्यातल्या अभिनेत्याला न्याय मिळालाय? नाही, खरंच नाही मिळाला. माझी तक्रार नाही, पण मी नाराज आहे. मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब आहेत ना, हे माणसाशी माणसाप्रमाणे वागणारा माणूस आहे. त्यांच्याकडे बघितल्यानंतर किंवा त्यांच्या जवळ गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की मोठं हृदय नाही, पण 100 हृदय असलेला आणि एक शरीर असलेला माणूस कोण आहे तर आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. त्यांच्याकडे नाही हा शब्दच. साहेबांकडे एक अत्यंत सुंदर स्त्री यायची त्यांना भेटायला. म्हणजे इतकी सुंदर स्त्री की सगळ्या लोकांना माहिती होतं की हिच्याशी आपल्याला बोलायला कधी मिळेल. आणि ती बाई साहेबांना भेटायला यायची. साहेबांच्या रूममध्ये जायचे, सगळे बघतायत साहेब गप्पा मारतात त्यांच्याशी, काय बोलतात काहीच माहीत नाही. ती साहेबांना नमस्कार करायची आणि निघून. मी नेपाळला गेलो होतो. नेपाळवरनं येत असताना सिक्युरिटी चेकला उभं राहिलो. सगळ्यांचं सिक्युरिटी चेक केलं, माझं केलंच नाही. मी पुढे गेलो आणि म्हटलं अरे मेरा सिक्युरिटी चेक रहे. अरे आप तो हमारे बिरादरी के हो, आपका क्या चेक करना है, हम देखते आपका क्राइम पेट्रोल सुनील केलकर. आणि त्यातला तो तकिया कलम खूप फेमस झाला होता, 4 चम्मच शक्कर की चाय दिमाग की बत्ती. धर्मवीर 2 मध्ये काय काय आहे म्हणजे काय गुवाहाटीला काय चर्चा झाली वगैरे सगळं असणार आहे का? बरं आता मी तुला काय म्हणायचंय तर आधी सांग मला. मंग्या नाही ना, आपल्या गुरुजींनी सांगितलं ना असं म्हणायचं नाही. मंगेश जीवन देसाई साहेब असं म्हणू नको, तसं पण नको. आणि तू मला काय म्हणणार आहेस? मी आम्ही जान, आणि ते काम म्हणणार मी ते सांगणार आहे. अरे मग आपण असंच नाही, मंग्या नको, मंगेश म्हणते मी तुला. हां, कारण लोकांना पण कळू दे, खरं तर हा माझा मंग्या आणि मंगू आहे, मंगुडी पण आहे ती. पण आता इंटरव्ह्यू करते मी तुझा, जरा आपण दोघेही जरा प्रगल्भ असल्यासारखे वागूया. हे बघा मी दाढी बिडी वाढ. मला तेच तुला म्हणायचंय की हे काय आहे, म्हणजे हा तुझा कुठल्या सिरियल मधला लुक आहे का प्रत्यक्ष आयुष्यातला हा लुक आहे? नाही काय, माझ्या घरच्यांचं असं म्हणणं आहे की तू दाढी वगैरे ठेवलीस तर जरा मॅच्युअर्ड दिसशील. अच्छा, म्हणजे त्यांना आहेस की नाही हे माहिती आहे, तो वेगळा दिसशील हे महत्वाचं आहे. त्याच्यावर खूप प्रश्नचिन्ह आहेत. मी आहे नाहीये वागतोय. बरं, सुरुवात करूया आपण. सुरुवात मी अशी करते की तुला तर माहिती आहे माझं रंगमंचावरच्या बारीक सारीक गोष्टींकडे खूप लक्ष असतं, सगळ्याच. म्हणजे जाऊबाई जोरात आपण एकत्र केलं त्यामुळे तुला ते माहिती आहे की सगळ्या मुलींवर लक्ष असतं, मुलींवर लक्ष असतं, मुलींवर लक्ष असतं, सेटवर प्रॉपर्टीकडे लक्ष असतं. एवढं सगळं असूनही माझ्या ह्या आत्मविश्वासाला तडा तुम्ही दोघांनी दिलात. तू मंगेश देसाई आणि मकरंद नासपुरे ह्या दोघांनी काय केलं, आमच्याच नाटकातल्या जाऊबाई जोरात मधल्याच 2 मुलींना स्वतःच्या प्रेमात पडलं आणि त्यांच्याशी नाटक चालू असतानाच लग्न करून मोकळे सुद्धा झाले ते. म्हणजे मला हे अर्थात झालं, हे सगळं उत्तम झालं, छान झालं, पण माझा डळमळीत झाला ना आत्मविश्वास की अरे हे माझ्या नजरेसमोर नाही घडलं होतं, हे काय घडलं असं झालं ना. प्रेम असं लपूनच होतं ना, काय करतं त्याला. नाही छान झालं. मी म्हटलं ना जे झालं ते छान झालं.
आणि म्हणून मला जाऊबाई जोरात हे जास्त लकी वाटतं, तुमच्यासाठी पण लकी नाही वाटतं. आणि आहेच आहे. जाऊबाई जोरात हे माझ्या आयुष्यातलं खूप मोठं पर्व आहे. म्हणजे जाऊबाई जोरात या नाटकाने मला ओळख दिली, जाऊबाई जोरात नाटकाने मला कॉन्फिडन्स दिला, जाऊबाई जोरात नाटकाने मला संसारात कसं वागायचं हे शिकवलं, जाऊबाई जोरात नाटकामुळे साहिल माझ्या आयुष्यात आला आणि साहिलमुळे हे सगळं घडत गेलं. बरोबर. पण तुझं जाऊबाईचे काही तुझ्या आठवणीतले किस्से असतील किंवा काय? नाही, जाऊबाई जोरात मला अजून पण आठवतं की जेव्हा पुरुषोत्तम बेर्डे आपल्या जाऊबाईचे लेखक आणि दिग्दर्शक खरं तर सबकुछ पुरुषोत्तम पुरुषोत्तम बेर्डे त्यांनी जेव्हा माझं आणि मकरंदचं देता आधार का करू अंदर एकांकिका बघितली होती, तेव्हाच त्यांनी आम्हाला एक असं कमिट केलं होतं की लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय कदम जसे इंडस्ट्रीला 2 स्टार मिळालेले तसे 2 कलाकार मी घडवणार आहे. ते म्हणजे तू आणि मकरंद असेल. कधी किंवा कुठल्या रूपात होईल मला माहिती नाही, पण एक नाटक मी तुमच्यासाठी लिहीन. आणि दादांनी त्यांचा शब्द पाळला. एवढंच नाही तर त्या काळामध्ये आमचा खूप स्ट्रगल चालला होता. म्हणजे नुसतं नाटक न करता बाकी पण बऱ्याच गोष्टी कराव्या लागत होत्या. त्यातही दादांनी आपले जे निर्माते होते दिलीप दादा, त्यांना असं पर्टिक्युलरली सांगितलं की ही 2 मुलं मला पाहिजेत म्हणजे पाहिजेत. कुठली ॲडजस्टमेंट यांच्यासाठी मी करायला तयार आहे आणि हे नसतील ते नाटक अपुरं राहील. आणि मला अजून आठवतं मिजान की तुमच्या घरी आपल्या जाऊबाई जोरात नाटकाचं रीडिंग झालं होतं, तेव्हा 3 जणांचं कास्टिंग फायनल होतं. तुम्ही, मी, मकरंद. आपण नाटकाचं वाचन केलं आणि आपल्याला 3 दिवसानंतर अशी न्यूज आली की पुरुषोत्तम बेर्डेंना हार्ट अटॅक आला. तेव्हा एक मनात भीती अशी आली होती की एवढं सगळं जमून आलेलं बिघडतं की काय. पण परत आपण जाऊबाई जोरात सुरू केलं. म्हणजे 16 बायकांच्या आशीर्वादाने जी माझी गाडी इथपर्यंत आली आहे ती अजून चालूच आहे. तू सायन्सचा विद्यार्थी ना? हो. मग इकडे नाटकाशी कशी केमिस्ट्री जुळली तुझी? घडलं ते आता. कारण सायन्सला मी गेलो पण माझं मन तिकडे कधीच रमलं नाही. माझ्या वडिलांची खरं तर इच्छा होती दादांची की मी डॉक्टर व्हावं. बरं. पण मी ॲक्टर झालो. टर आहे बाजू. टर आहे, टर्टर चालू आहे आपली. त्याला काय तू आता एक प्रगल्भ निर्माता आहेस. एकदम सिरियस. 5वी 6वी पासूनच या क्षेत्राची आवड होती. आणि 10वी मला कोणीतरी असं सांगितलं की अरे तिकडे एक ड्रामा डिपार्टमेंट आहे मराठवाडा नाट्यशास्त्र विभागात आणि तिकडे तू जा तिकडे. म्हटलं जाणार कसं? नाही, तिकडे एक एक्झाम असते, तू दे ती परीक्षा दे. मी 10वीला असताना प्रयत्न केला पण मला म्हणजे म्हणतात ना की एक पाऊल टाकायला सुद्धा कधी कधी ती दिशा मिळायला लागते की ते पाऊल कुठल्या दिशेने टाकायचं. मला ती दिशाच सापडत नव्हती. पण नंतर एक दिवस असं झालं की मला कोणीतरी असं बळजबरीने सांगितलं की बघ तू काय कर, तू अमुक अमुक ठिकाणी उतर, तिथनं असं आत जा, तिथे तुला ड्रामा डिपार्टमेंट दिसेल, तिथे जाऊन तू चौकशी कर. मी तसंच केलं, चौकशी केली आणि माझा योगायोग असा, नशीब असं की त्याच दिवशी फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता. बरं. मी तो फॉर्म भरला, परीक्षा दिली आणि मला आवड निर्माण झाली या क्षेत्राची अजून जास्त. आणि मला सतत असं वाटायला लागलं की आपण असं काहीतरी केलं पाहिजे की जे कोणी फारशा लोकांनी केलेलं नाही आहे आणि आपण ते करतोय ते लोकांना खूप आवडतं आहे. त्याची सुरुवात अशी झाली होती की 5वीला असताना गणपतीच्या दरम्यान माझं गणेश मंडळ होतं, आमचं बाल गणेश मंडळ. तिथे आता सगळे असे प्रमुख पाहुणे वगैरे यायचे. ते प्रमुख पाहुणे यायला वेळ होता म्हणून आमचे अध्यक्ष मला म्हणाले की अरे तू नेहमी काहीतरी माकड जाळे करत असतोस, तर जर जा स्टेजवर जाऊन काहीतरी कर. म्हणून मी आणि माझा मित्र आम्ही दोघांनी एक जोग इनॅक्ट केला, रामू आणि शामूचा. एक रामू असतो तो टकल्या असतो आणि शामू असतो तो त्याला खूप केस असतात. मग शामू रामूला विचार तू टकला का? तो म्हणून तुझ्या बाबांना घसरगुंडी खेळायला. रामू म्हणतो शामूला तुझे केस लांब का तुझ्या बाबांना झोका खेळायला. असा एक पानसट जोक होता, तो आम्ही इनॅक्ट केला आणि लोक खूप हसली. तर मला असं झालं की यार आपण असं काय केलं की लोक हसली का? त्याआधी फक्त जोक सांगायचो पण त्याविषयी इनॅक्ट केला. अच्छा. आणि तिथनं मला ती आवड निर्माण झाली की लोकांसमोर काहीतरी इनॅक्ट करायचं आणि लोकांचं अट्रॅक्शन आपल्याकडे येईल असं काहीतरी करायचं. अर्थात ते जेव्हा बालनाट्यात वगैरे काम करायला लागलो, 10वीच्या नंतर एकांकिका सुरू केल्या, तेव्हा लक्षात आलं की हे आपण अट्रॅक्ट करत नाही आहोत, तर आपण काहीतरी लोकांना आवडणारं करतोय जे आपल्या मनात आहे आणि म्हणून लोक आपल्याकडे पाहत आहेत, अटेन्शन देत आहेत.
मग ड्रामा डिपार्टमेंटला गेलो. मग ड्रामा डिपार्टमेंटमध्ये इतका रुळलो की 12वीला मला चांगले मार्क मिळत असताना सुद्धा मी असं ठरवलं नाही आपल्याला ड्रॉप घ्यायचा. आणि मी 12वीला ड्रॉप घेतला. 12वीला ड्रॉप घेण्यामागचं कारण काय, तर मित्राने सांगितलं की यावर्षी तुला किती टक्के मिळतील. म्हटलं मिळतील 85% वगैरे. तो 85 में कहाँ लगेगा यार मेडिकल को एडमिशन, 90 लगेंगे ना उसको. तो म्हटलं हाँ यार, तो देख तू अगले साल अगर तू एग्ज़ाम देगा तो तेरे को कितना परसेंटेज का एग्ज़ाम स्टडी करना है, 5% ना. तो कर लेना अभी ड्रॉप. आणि मी ड्रॉप घेतला. आणि पुन्हा नेक्स्ट इयरला मी जेव्हा परीक्षा दिली तेव्हा मला फक्त 55% मिळाले. आणि मी असं बसलो आणि मी म्हटल्यावर आपण आयुष्यात फार मोठी माती खाल्ली. आपण सदसद विवेक बुद्धीने वागलो नाहीत. आपण कोणाच्या तरी सांगण्यावर हे सगळं केलं. मी असं खचलो होतो तसं पाहिलं तर, कारण वडिलांची इच्छा होती मी मेडिकलला जावं. आणि आता काय करूया. त्यात वडील म्हणाले की तू होमिओपॅथिकला जा, आपण डोनेशन भरूया. पण मला माझ्या वडिलांची परिस्थिती माहिती होती की ते 10,000 रुपये डोनेशनसुद्धा देऊ शकणार नाहीत. त्यासाठी त्यांना कोणाच्या समोर तरी हात पसरायला लागतील. मी वडिलांना म्हटलं आहे बघा दादा, तुम्हाला 10,000 रुपये मला द्यायचे असतील ना डोनेशन म्हणून, तर तुम्ही मला द्या, मी त्या 10,000चा व्यवसाय करतो काहीतरी. तर वडील म्हणाले 10,000 काय व्यवसाय होणार आहे. म्हटलं बघतो मी प्रयत्न करून. ते म्हणाले नाही, तुला जर समजा होमिओपॅथिक डॉक्टर व्हायचं असेल तर 10,000 डोनेशन देतो, मी कुठनंही पैसे आणेन, नाहीतर नाही. म्हटलं मग मी नाही होणार डॉक्टर. तर म्हणाले तू आर्ट्सला ॲडमिशन घे. पण मी फक्त वडिलांच्या आणि आईच्या इच्छेसाठी सायन्सला ॲडमिशन घेतली. त्यांना बाहेर असं सांगायला नको की आर्ट्स करतो मुलगा, कारण तेव्हा त्या काळामध्ये आर्ट्स म्हणजे फार त्याला महत्त्व नव्हतं. आर्ट्स करतो का तुमचा मुलगा असं व्हायचं. म्हणून मी त्यांच्या समाधानासाठी म्हणून सायन्सला ॲडमिशन घेतली. पण माझं लक्ष सायन्समध्ये कधीच लागलं नाही. म्हणजे मला अजून आठवतं की तेव्हा मकरंद फायनल इयरची एक्झाम देऊन इकडे आला होता. माझी फायनल इयरची एक्झाम राहिली होती कारण मी 12वीला ड्रॉप घेतला होता. 1 वर्ष मी मागे होतो त्याच्यापेक्षा. आणि माझा पेपर चालू होता, पण माझं सगळं लक्ष एकच होतं की मकरंद तिथे काय करतो आहे आणि मला ते करायचं आहे. मी कसे तरी पेपर सोडवले. देवयोगाने मी पास झालो आणि मी इकडे आलो. तू आता मकरंदची आठवण काढलीस. तुमची मक्या मंग्याची जोडी खूप फेमस होती एकदम. तुम्ही धिंगाणा घालायचात. म्हणजे छोट्या छोट्या कार्यक्रमात वगैरे सुद्धा तुम्ही धिंगाणा घालायचात तिकडे. मलाही तुम्ही मक्या मंग्याची जोडी म्हणूनच भेटलात जाऊबाई जोरात मध्ये. मला मक्या मंग्याच्या जोडीबद्दल ऐकायचं. मक्या मंग्याची जेव्हा जी जोडी होती ती भयंकर निरागस होती. ती मित्राची जोडी होती, ती क्रिएटर्सची जोडी होती. ती एकमेकांशी भांडून पण नंतर प्रेमाने एकमेकांना जवळ येऊन काहीतरी छान करण्याची जोडी होती. म्हणजे जेव्हा मकरंद पहिल्यांदा बीडवरनं आला तेव्हा मी अजून मला मकरंदचा अटायर आठवतो. आखूड पॅन्ट, झिजलेला शर्ट, असे वाढलेले विचित्र केस, मिशी जी शेपमध्ये नव्हती, काय एकदम विचित्र. आणि माझ्या मित्राने त्याची ओळख करून दिली की हा मकरंद माझा मित्र आहे आणि हा खूप चांगला ॲक्टर आहे मंग्या, जरा बघ तुझ्या ग्रुपमध्ये घेता आलं का. आणि मग तिथनं मकरंदला आमच्या ग्रुपमध्ये घेतलं. आणि तेव्हा मेन रोल कोण तर मंग्या, दुसरं कोणीच नाही. मंग्या मेन रोल, मंग्या. कारण तो दिसायला पण चिकना चुपडा वगैरे मंग्या, आणि उत्तम अभिनय करतो, पाठांतर आहे चोख. पण मी म्हणलं की मला ना त्याचा हळूहळू असं अरे सतत आपलं, मी म्हटलं नाही थांब, हा चांगला ॲक्टर आहे, आपण जरा याला यावेळेस ट्राय करूया. आणि मग तिथून मकरंदला आम्ही इन केलं. मग मकरंद मेन रोल करायला लागला. आणि तेव्हा आम्ही एक पथनाट्य करायचो मावशी नावाचं. त्यात मावशीचा रोल मक्या करायचा आणि पेंध्याचा रोल मी करायचो. बरं. आणि ते सुपर डुपर हिट पथनाट्य झालं होतं. आम्ही ते कशावर होतं ते, साक्षरता अभियान. बरं. आणि तेव्हा साक्षरता अभियानाची एक खूप मोठी हे सुरू झाली होती, चळवळ सुरू झाली होती. म्हणजे मी सांगतो की असा एकही दिवस जायचा नाही की कॉलेजला तो वेगळ्या वर्गात होता, मी वेगळ्या वर्गात होतो, पण आम्ही भेटलो नाही, गप्पा मारल्या नाही. म्हणजे तो राहायचा सिडकोमध्ये, पण मी त्याला सोडायला जायचो सिडकोत. मग त्याला घरी सोडायचं आणि तिकडनं मी यायचो. माझ्याकडे लुना होती, त्याच्याकडे सायकल होती. मी लुनावर त्याला सोडायला जाणार, तिकडनं परत इकडे येणार. असा एकही दिवस नव्हता की आम्ही कधी भेटायचो नाही, असं व्हायचं नाही. एकही दिवस असा नव्हता की आम्ही गप्पा मारायचो नाही. एकही दिवस असा नव्हता की आम्ही नाटकाविषयी बोलायचो नाही. याच अनुषंगाने मी विचारते की आपलं औरंगाबादचं म्हणजे आता संभाजीनगरचं नाट्यशास्त्र विभाग म्हणजे अख्ख्या जगभरात फेमस. हो.
तुझे पण मला वाटतं फॅकल्टी यांच्याकडेच होती ना, लक्ष्मण देशपांडे देशपांडेंकडे. मला त्यांच्याबद्दल ऐकायचं आहे, कारण म्हणजे ते एक मला असंही आठवत आहे की तुला त्यांचं वराड निघालंय लंडनला करायचं होतं आणि त्यांची इच्छा होती आणि तू ते करणार. काय मला सांग हे सगळं. नाही हे बघा सांगू तुम्हाला, संभाजीनगरचं नाट्यशास्त्र विभाग म्हणजे गुरुकुल. करेक्ट, बरोबर. म्हणजे इतकं अप्रतिम नाट्यशास्त्र विभाग. मी कुठल्या बाकीच्या नाट्यशास्त्र विभागात गेलो नाही, त्यामुळे मी असं नाही म्हणू शकत त्याच्यापेक्षा खूप छान. पण मला नाही वाटत इतकं चांगलं नाट्यशास्त्र विभाग कुठला असेल. फक्त नाटक आणि नाटक, दुसरा विषयच नाही. असं अष्टकोनी आकाराचं, सगळ्या बाजूनी खोल्या. वा. म्हणजे इथे उभं राहिलं तर तिथला विद्यार्थी काय करतो दिसणार, इकडचा विद्यार्थी काय करतो दिसणार, इकडे शिक्षक काय करतो दिसणार. हे अप्रतिम मी असं स्ट्रक्चरच बघितलं नाही. आणि त्या नाट्यशास्त्र विभागामधले HOD होते प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे सर. खरं तर हे नाट्यशास्त्र विभाग सुरू केलं होतं प्राध्यापक कमलाकर सोनटक्के सरांनी. म्हणजे त्यांनी एका झाडाखाली हे नाट्यशास्त्र विभाग सुरू केलं. नंतर ही बिल्डिंग बांधून घेतली आणि त्याचे HOD झाल्यानंतर डॉक्टर लक्ष्मण देशपांडे. एवढा वटवृक्ष झाला, एवढा मोठा वटवृक्ष झाला. देशपांडे सरांची खासियत अशी होती की ते सगळ्यांना हसत खेळत शिक्षण घ्या म्हणायचे. शिक्षकांना पण ते सांगायचे की अरे हे आपण नाट्यशास्त्रवाले आहोत, हे असं इतक्या वाजता आला का तितक्या वाजता आला का असं नसतं. वर्गाची वेळ ठरलेली आहे नो डाऊट, पण 10च्या वर्गाला तू 10:30ला का आलास म्हणून ओरडू नका त्याच्यावर. तो हेच करायला आलेला आहे, तो याच क्षेत्रातला आहे. आणि त्यांचं असं स्पष्ट म्हणणं होतं की या क्षेत्रातले माणसं जी आहेत ही सगळी अस्ताव्यस्त असतात. ते नियम बांधणारे नसतात. हां, तुमचा प्रयोग आहे तुम्ही वेळेवर जा, तुमचं शूटिंग आहे तुम्ही वेळेवर जा, त्याला नाही. पण बाकी त्यांना कुठलीही शिस्त नसते. ह्यांचं जे स्पष्ट म्हणणं होतं त्यांचं. नाही, मला वाटतं शिस्त नसतेपेक्षा त्यांना आपण बांधून नाही ठेवू शकत. कारण मला अजून आठवत त्या ड्रामा डिपार्टमेंटला आमची रिहर्सल 11ला सुरू झाली ना, तर ती सकाळी कधी संपायची दुसऱ्या दिवशी कळायचं नाही. तसेच आम्ही दात बीत न घासलेले, तसेच कपडे, आंघोळी बिंगोळी काही नाही. पुन्हा तिथेच कुठेतरी आपलं पाणी घ्यायचं, तोंडावर मारायचं, चला रिहर्सल. अर्ज काय असायची, आपला प्रयोग उत्तम झाला पाहिजे. बरोबर. या A ग्रुपपेक्षा B ग्रुपचा चांगला झाला पाहिजे. B ग्रुपवाल्यांना वाटायचं की C ग्रुप आणि A पेक्षा आपला चांगला झाला पाहिजे. आणि ही सॉलिड शक्ती होती तिथे. आणि लक्ष्मण देशपांडे सरांची इच्छा अशी होती की वराड निघाले लंडनला तू करावंस. हो, त्यांची दोघांनी करावं अशी इच्छा होती. मक्यानी पण करावं इच्छा होती, मी पण करावं अशी इच्छा. दोघांनी नाही केलं यार. फक्त त्यांचं असं म्हणणं होतं की मक्या बाई दिसत नाही रे, तू बाई दिसू शकतोस. आणि मी तो प्रयत्न पण केला. म्हणजे प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे सर जेव्हा गेले त्याच्यानंतर मी वहिनींकडे गेलो. मी म्हणलं वहिनी, मला सरांनी सांगितलं होतं. तेव्हा वहिनी पण बोलल्या की नाही, मला पण त्यांनी सांगितलं होतं की जर मंगेश आला उद्या तर त्याला तू देते. आणि 1 वर्षासाठी मी त्या फक्त घेतल्या होत्या, त्यांचे राईट्स घेतले होते. नंतर त्यांची अशी इच्छा होती की ते मी तुला वाढवून देते, पण त्याचं काहीतरी कॉम्पन्सेशन तू मला दे. पण मी पुन्हा निर्मात्याला हे सांगणं चुकीचं होतं की जरा बघा ना 1 वर्ष एक्सटेंड करा, जरा वाढवून द्या. कारण ऑलरेडी 1 वर्ष मी वाया घालवलं होतं निर्मात्यांचं, त्यांचे पैसे वाया गेले होते. आणि एवढी चांगली कलाकृती जर कोणी दुसरं करत असेल तर त्याचाही आपल्याला आनंद असतो. आणि तोपर्यंत संभाजीनगर एक सार ग्रुपवाले त्यांनी मला निरोप पण पाठवला होता की तू जर करू शकत नसशील तर हे संदीप पाठकला करायची इच्छा आहे, करूया का. म्हणलं ओके. माझ्या सरांची कलाकृती अजरामर कलाकृती राहते ना जिवंत, मग संदीपला करू द्या. आणि म्हणून मी ते वराड निघाले लंडनला नाटक सोडलं. आणखी एक गोष्ट, तू लहानपणापासून असाच मस्तीखोर होतास का? म्हणजे आत्ता तू जो लोकांना दिसतोयस आत्ता, तसा तो खूप असा एक प्रगल्भ निर्माता असा दिसतोयस. मी त्या गोष्टीकडे नंतर येणार आहे मी. पण तू मस्तीखोर किती आहेस हे मला माहिती आहे. मला असं वाटतं की ते तू सांगावं लोकांना की तू किती त्रास दिलायस आम्हाला जाऊबाई जोरातमध्ये. तू आणि मक्या दोघांनी इतका त्रास दिलाय त्या जाऊबाई जोरातमध्ये. माझ्या शिस्तीचे 3-13 वाजवून टाकले होते. मला सरांनी सांगितलं होतं आपण शिस्तीचे नसतो जास्त. नाही, मी होते ना पण शिस्तीची. काय सांगू का तुम्हाला की जाऊबाई जोरात हे नाटक आहे ना, म्हणजे माझ्या आयुष्यातलं एक वेगळं ग्राउंड आहे.
असं म्हणायला हरकत माझ्या पण. तोपर्यंत जे बघितलं नव्हतं ना ते सगळं मला तिथे बघायला मिळालं. तोपर्यंत मी हे बघितलंच नव्हतं काही. मी अशा रिहर्सल्स बघितल्या नव्हत्या, अशी माणसं बघितली नव्हती. मी तुम्हाला भेटलो नव्हतो, मी महेश भाईंना भेटलो नव्हतो, मी दिलीप दादाला भेटलो नव्हतो, मी पुरुदादांना भेटलो नव्हतो. मला त्याच्या आधीची भेटलेली माणसं खूप वेगळी होती आणि जाऊबाई जोरातच्या वेळेला भेटलेली माणसं खूप वेगळी होती. मी मोकळा झालो होतो. मी जो माझ्या कॉलेजच्या आयुष्यात होतो, मी कॉलेज इन लाईफमध्ये जसं होतो, मला असं वाटायला लागलं होतं की कुठेतरी मला तो परत धागा मिळाला आहे. मला गंमत करता येते, मला मस्करी करता येते. मी काही केलं तर कोणी रागवत नाही, मी कोणी काही केलं तर माझ्यावर चिडत नाही. फक्त तुम्ही एकटाच होतात जे मला शिस्त लावायचा प्रयत्न करत होतात. पण आत्ता का होईना ती लागली हे बघून आनंद होतोय मला. म्हणजे मला अजून आठवतं की तुम्हाला एक गोष्ट नाही आवडायची, बाकी इतर काही मस्करी कर, स्टेजवर मस्करी नाही करायची. ती मला अजूनही नाही आवडत. स्टेजवर मस्ती नाही. तुम्ही नाटक संपल्या तुम्ही मला धरा, मारा, उड्या मारा माझ्यावर, काही करा, पण ते स्टेजवर नाही. पण तुम्ही दोघांनी स्टेजवर पण मस्ती करायचं. आणि मस्तीचे सांग तुझ्या 1-2 किस्से आम्हाला. मस्ती म्हणजे आता हे बघा, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी मस्ती केलेल्या आहेत. माझ्या आणि मक्याचा एक सॉलिड किस्सा आहे. स्टेजवर एकांकिका होती अंधार वाटा, आणि त्यात मकरंद माझा वडील झालेला आहे आणि मी त्याचा मुलगा. तर वडिलांच्या चितेला आग लावायचा प्रसंग असतो. आता एकदम सिरियस प्रसंग चाललेला आहे आणि आमच्या लाईटवाल्यांनी असं ठरवलेलं आहे की असं तू पेटवलीस, गाडी पेटवलीस की अशी आग लागणार, म्हणजे लाईट लागणार, मग ती आग दिसणार, मग ते फॅन बिन सगळे लावलेले. आधी सगळं चेकिंग झालेलं की काड्या किती आहेत काय नाही हे सगळं. आणि झालं ते सगळं, माझी सोलो लॉकी झाली, सगळं झालं. आणि पेटवतोय तर 2च काड्या त्यात 2च काड्या आणि एक तुटली. आता दुसरी पेटवायला सुरुवात केली. माझ्या समोरच्याला वाटलं, त्या लाईटमनला, की आता ही लागणार. त्याने दिला लाईट आणि ही पण नाही लागली. ही लागली नाही. सगळा फियास्को झाला. पडदा पडता पडता माझ्या आणि मकरांचे भांडण दोघांचे, आणि डेंजर भांडणं एकदम. हो, शिवी गाळ. बरं तोपर्यंत आम्हाला काहीच माहित नाही, पडदा असा पडतोय आणि तुम्ही सुरू झाला. आम्ही सुरू होतो. प्रेक्षक आले, अरे किती शिव्या देता एकमेकांना. ऐकू जात आहे तरी त्या. पण तुला आठवतंय ना, जाऊबाईला तुमच्या शिव्यांवर पण कंट्रोल आला होता. छान. मला तुझा तो किस्सा आठवतो. गडकरीचा तो नवसाचं पोरवाला तो किस्सा मला गडकरीचाच ना, गडकरीचाच आहे तो. हो 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 हो. गडकरी नाही, गडकरीचा तो नाही, गडकरीचा तो. मी असा बसतो आणि कोणतरी मला काहीतरी बोललं, येऊ का. आणि नवसाचा पोरचा वेगळा, तुम्ही मला मारतात. हा, तो सांगतो. छान आहे. नवसाचा पोरचा ना, निर्मितीताईंचा एक आमचा कसा सीन होता. त्या मला मी एक छान कॅरेक्टर त्याच्यात करत होते आणि मकरंद आणि मंगेश ड्रायव्हर कंडक्टर असतात आणि ते मला सतत पैलवान बाई म्हणायचे. जाऊबाई जोरातमध्ये पैलवान बाई म्हणायचे. आणि ह्यांची बस बिघडते, थांबते गचके देत, आणि मी चिडते. सगळ्या बायका म्हणतात, चला हो चला, आता ते करतील दुरुस्त, आपण बाहेर जरा निसर्ग सौंदर्य बघूया. आणि त्या जातात आणि तेवढ्यात मला ऐकायला येतं, गेली का रे ती पैलवान बाई. आणि मी वळते तिथून, पुढचं सांग आता. गेली का रे ती पैलवान बाई. आणि एवढ्यात ह्या वळल्या आणि आल्या पुढे. तुम्ही मकरंदला आधी मारलं नाही, तुला दिसत होतं मी वळलेले, आणि मकरंदला दिसत नव्हतं, कारण तो ते करत असतो, रिपेअर करत असतो. काय तिचा हात, काय तिचा तो बूट, आणि ती एवढी बाई, आणि असं तसं. आणि मी एक एक पाऊल चालत येते आणि तुला मी दिसते, आणि तू तिथे काहीतरी मस्ती करायचा प्रयत्न केलास आणि तुम्ही मला मारायला आला. मी तुला मारायला आले आणि मी म्हणलं, बाई मारू नका, मी नवसाचं पोर आहे. त्याच्यावर ऑडियन्स एवढा हसला होता की मी सोडूनच दिलं होतं तुला. नाही, पण असं बऱ्याचदा व्हायचं की, म्हणजे असं आमच्या फालतूपणामुळे असं बऱ्याचदा व्हायचं. नाशिकचा पण मला प्रयोग आठवतो. नाशिकच्या प्रयोगाला काहीतरी स्टेजवर झालं आणि तुम्ही आवाज दिलात, मंग्या गप्प बस. मी मागे होतो, म्हटलं ओके गप्प बसतो. ही काय पद्धत आहे. नाही, पण मी तुम्हाला सांगू का,
आपण हे सगळं हसत खेळत करत होतो म्हणून ते नाटक जिवंत होतं. आपण 1100 प्रयोग केले. बरोबर. आपण मेकॅनिकल नाही झालो. नाही झालो. आपण प्रत्येक प्रयोगात काहीतरी वेगळं वेगळं शोधायचा आणि प्रयोग तोच असतो ना. आपण प्रयोग का म्हणतो त्याला आम्ही जाण, कारण त्यात आपण नवीन नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो. अर्थात तो कंटेंटला धरूनच असतो, पण काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असतो. तू जाऊबाई जोरातच्या आधी हे केलं होतंस ना, पुळेकरांचं नाटक हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. स्वाती चिटणीस होती तुझ्याबरोबर, त्याच्याबद्दल सांग. हॅपी बर्थडे नाटक, अरे बापरे, त्याच्यात सॉलिड म्हणजे तुझे गुरु होते सतीश पुळेकर. हॅपी बर्थडे नाटकाचा ना, म्हणजे ते नाटकच तिथनंच असं ठरवलं होतं की मंगेश असं काहीतरी आपल्या आयुष्यात घडणार आहे, कारण ही पावती आहे आत्ता मिळालेली. मी संभाजीनगरमधून इकडे आलो करिअर करण्यासाठी आणि साधारणतः 1 महिन्यात परत गेलास तू? गेलो मी परत, बॅग घेऊन गेलो निघून. तिकडे गेल्यानंतर आमचे म्हणजे माझे जे गुरु आहेत तिकडचे डॉक्टर दिलीप घारे सर, ते म्हणले तू का आला परत? मी म्हणलं काय करू, तिथे काहीच म्हणजे मला कळतच नाही काय करावं. अरे म्हणाले आपली लोक आहेत ना तिकडे एवढी. म्हटलं ते इतके व्यस्त आहेत की ते मला वेळ का देतील आणि का द्यावा असा मला प्रश्न पडायला लागला आहे. तर तू भेटलास का सगळ्यांना? म्हटलं सगळ्यांना भेटलो पण मला नाही वाटत. तर अरे मंगेश तू करणार का इकडे येऊन? म्हटलं बघूया काहीतरी बँकेची परीक्षा वगैरे असं देतो मी, पण म्हटलं मला नाही वाटत मी परत जाईल सर तिकडे. तेव्हा त्या डॉक्टर दिलीप घारेंना मी गुरु का मानतो, कारण त्यांनी माझी सायकोलॉजी ओळखली. त्याच्या आधी पण एक असाच प्रसंग घडला होता, तेव्हा त्यांनी मला ना त्या प्रसंगातनं बाहेर काढलं होतं. त्यांनी माझी सायकोलॉजी ओळखली. ते म्हणाले एक काम करू, आपण तुझ्यासाठी एक नाटक करू चल संभाजीनगरमध्ये. आणि त्यांनी माझ्यासाठी नाटक केलं सामना. आणि त्या सामनामध्ये मला सयाजी शिंदे जो रोल करायचा आहे तो रोल मला करायला लावला त्या नाटकामधला. हां बरोबर, सयादादाचा रोल. सामना नाही. आत्ता एक सयादादा एक सिनेमा करतोय त्याच्यावरचं ते नाटक होतं आणि त्यातला रोल मला त्यांनी करायला लावला. आणि त्याच्या रिहर्सल सुरू झाल्या, सगळं सुरू झालं. नाटक संपल्यानंतर लक्ष्मीकांत धोंड सर आहेत आमच्या संभाजीनगरचे. ते म्हणले अरे संस्कार भारतीचं एक शिबिर आहे मुंबईला पार्ल्यात, तर तू जाशील का संभाजीनगरचा प्रतिनिधी म्हणून? म्हटलं मी आता पुन्हा मुंबईला नाही जाणार, नको म्हटलं, मला नाही जमते मुंबई. तर घारे सर म्हणले अरे जा ना, तू जा, सगळं ती व्यवस्था तेच करणार आहेत. म्हटलं नको सर, मला पुन्हा नको मुंबई, तू जा, मी सांगतो ना तुला. असं म्हणून त्यांनी मला आणि माझा अजून एक मित्र आहे कमलेश महाजन म्हणून, प्राध्यापक कमलेश महाजन, त्याला सांगितलं की याला घेऊन जा. हा मला माहिती आहे हा आज हो म्हणतो उद्या जाणार नाही, याला तू बरोबर घेऊन जा. आणि कमलेश मला इकडे घेऊन आला. आमचं शिबिर झालं सगळं, लास्ट डे होता. आणि कमलेश म्हणाला की चल ना आमदार निवासला जाऊन भेटून येऊया आपण. सचिन गोस्वामी तेव्हा इथे होते. सचिन गोस्वामी म्हणजे आता हास्य जत्राचे निर्माते. चल सचिनला भेटून येऊया. म्हटलं काय करायचं, जाऊ ना घरी. नाही चल रे भेटून येऊ आपण. म्हणून आम्ही आमदार निवासला गेलो. आमदार निवासला सचिनच्या रूममध्ये गेलो तर सचिन गोस्वामी शूटिंगला गेला होता. तिथं अजून एक आमचा मित्र राहत होता राजा शेळके नावाचा. त्याशी गप्पा मारत बसलो. तो म्हटला की 8-8:30ला येईल सचिन. 8-8:30 झाले, 9 वाजले, सचिन काय आला नाही. आम्ही निघालो, रेल्वे स्टेशनला आलो. तो म्हटला रस पिऊया आपण. आम्ही रस प्यायला सुरुवात केली. अर्धा तास गेला त्यात, तरी सचिन आला नाही. मी एकदम असा वैतागलो. मी म्हणले बस ना कमल्या, यार तुला सांगितलं ना, चल आता पटकन जायचं म्हणलं, पुन्हा सकाळ होणार औरंगाबादला पोहोचायला. म्हणून आम्ही निघालो. आणि या राजाचा आवाज आला, मंग्या सचिन आला. इथे माझी डेस्टिनी कशी फिरायला लागली बघा आम्ही जाण. तुला अरे मी ना मंग्या तुला मागेच बोलवणार होतो महिनाभरापूर्वी. म्हटलं का रे? अरे मी एक नाटक करत होतो. म्हटलं करत होतास, आता नाही करत? हां, हॅपी बर्थडे नावाचं मस्त नाटक होतं आणि अप्रतिम रोल होता तुझा त्यात. म्हटलं मग आता काय झालं? अरे मी आता नाही करत आहे, सतीश पुळेकर करत आहेत. म्हटलं जाऊ दे रे, माझं नशीबच असं आहे, असं मी त्याला बोललो. तर म्हटलं थांब तरी आपण रायटरला फोन करूया. म्हणून आम्ही सुनील खानोलकरांना फोन केला. ते रायटर होते सुनील सर. तर सुनील सर म्हणले की अरे आज होती ऑडिशन, ती उद्यावर गेली आहे. डेस्टिनी ती उद्यावर गेली आहे.
तर सचिन त्यांना म्हणाला की यार तुम्ही तुला बोललो होतो ना सर, तो आला आहे माझ्याबरोबर, तर जरा त्याच्याशी बोला ना. मला अजून आठवतं सचिनने असा रिसिव्हरवर हात ठेवला होता आणि मला हे बघ शुद्ध बोल, शुद्ध, औरंगाबादी बोलू नको, शुद्ध बोल. म्हटलं ठीक आहे. मग मी त्यांच्याशी असा एक स्टँड घेतला, एक स्टान्स घेतला आणि मी त्याच्याशी बोललो, नमस्कार मी मंगेश देसाई वगैरे, शुद्ध बोलायचं आहे ना मला. आणि ते म्हणाले की तू दुसऱ्या दिवशी ये. दुसऱ्या दिवशी ऑडिशनला गेलो. तिथे मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मुंबईतल्या ग्लॅमरस अभिनेता आणि अभिनेत्री काय असते ते बघितलं. ते म्हणजे स्वाती चिटणीस आणि सतीश पुळेकर. मी त्या दोघांकडे बघत राहिलो. म्हणजे इतका सुंदर पुरुष आणि इतकी सुंदर स्त्री असू शकते हे मला माहितीच नव्हतं तोपर्यंत. वा वा. इतके छान दिसत होते दोघे. आणि मला असं मनातनं वाटायला लागलं की मला यांच्यावर नाटक करायचं आहे. आमची ऑडिशन झाली. त्यांनी मला विचारलं कुठनं आलास वगैरे सगळं, आणि ऑडिशन झाली. म्हणजे तुला उद्या कळवतो. आता प्रश्न हा होता की मला उद्या राहायचं आहे, मी राहू कुठे? कारण मी सचिनच्या रूममध्ये राहत होतो गोस्वामीच्या, आणि सचिनने सांगितलं की उद्या नाही राहता येणार, आजचाच दिवस, कारण आमदार जर आले आणि त्यांनी बघितलं तर ते मला हाकलतील. आता राहायचं कुठे? म्हटलं बघूया तरी, रेटून नेऊया. आणि तिथे मला पहिला मित्र भेटला भूपेश जोशी मुंबईचा. आणि आम्ही असे आलो दादरला छबिलदासला, आणि तितक्यात भूपेश जोशीला कोणीतरी निरोप पाठवला की अरे ते तुझ्याबरोबर एक मुलगा होता ना कोणतरी आता ऑडिशनला, त्याला पुळेकरांनी फोन करायला सांगितलं आहे. तर म्हटलं, भूपेश म्हणाले तुला सांगितलं? म्हटलं मला काय सांगितलं माहीत नाही. म्हणाले चल आपण फोन लावूया. म्हणून आम्ही सतीश सरांना फोन लावला, आणि सतीश सर म्हणाले की तो एक देवेन म्हणून त्यात कॅरेक्टर आहे, त्यासाठी तुझं सिलेक्शन झालेलं आहे आणि तू आता उद्यापासून रिहर्सलला यायचं. आता उद्यापासून रिहर्सलला यायचं म्हणजे किती दिवस रिहर्सल करायची आहे काय माहिती नाही, तिथे राहायचं. बरोबर बरोबर. मी चोरून आमदार निवासमध्ये राहायला लागलो. बरं. चोरून. आमदार जे यू नाना ठाकरे त्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर. साक्रीचे आमदार होते MLC, आता नाही आहेत ते आपल्या हयात, या जगात नाही आहेत ते. पण त्यांच्या नकळतपणे उठायचं, ते झोपले की जाऊन रूममध्ये झोपायचे, असं सगळं चोरीने झोपणं सुरू झालं माझं. त्या रिहर्सल सुरू झालं. बरं इकडे कोणालाच माहिती नाही की तू असा राहतोयस, मी राहतोय, मला नाटक मिळालं काहीच नाही. कमलेशने जाऊन फक्त घरी सांगितलं की मंगेशला नाटकाचं काहीतरी बोलवणं आलं होतं म्हणून तो थांबलाय तिथे. हां, तू फक्त संस्कार भारतीचं शिबिर आहे म्हणून आला होता बस. त्यामुळे इकडे मला नाटक मिळालं आहे, रिहर्सलचे काहीच माहीत नाही. रिहर्सल सुरू झाल्या. मी त्यातलं सेकंडरी रोल करत होतो, आणि मला सतीश सर पण म्हणाले होते की हा अवॉर्ड घेणार तू या रोलला. सुनील खानोलकर म्हणायचे अवॉर्ड घेणार या रोलला, स्वातीताई म्हणायच्या अवॉर्ड घेणार या रोलला. त्यामुळे मी हा आपला आयुष्यातला आता बस आपण सेट झालो. ज्यासाठी आलो ते आपल्याला तर मिळालेलं आहे. तोपर्यंत घरी सगळं सांगितलं होतं, सगळं झालं होतं. नाटकाला 3 दिवस बाकी होते, आणि मुख्य रोल करणारा जो होता त्याला सतीश पुळेकर सरांनी काढून टाकलं. सतीश पुळेकर सर हे सगळ्यात माझ्या आयुष्यातला सगळ्यात उत्तम डिरेक्टर असं मी म्हणेन. त्यांच्यासारखा दिग्दर्शकच बघितलं नाही मी. ते माणूस म्हणून खूप चिडायचे, ओरडायचे, रागवायचे लोकांवर, पण मला असं वाटतं की त्यामागचं प्रेम त्यांच्या जवळच्या लोकांनी ओळखलंच नाही, जे मी ओळखलं होतं. 3 दिवस असताना त्या मुलाला काढून टाकलं, आणि मला म्हणाले तू कर हा रोल. कदाचित म्हणजे असं असेल सतीश सरांना नाही म्हणणारा मी पहिला असेल. मी म्हटलं मी नाही करणार. तू तो रोल नाही केलास? मी केला, तेव्हा म्हणाल मी नाही करणार. हां. तर स्वातीताई आणि हे सगळे एकदा हॅवॉक. ते म्हणले अरे तुला कळतंय का, तू कोणाला नाही म्हणतोयस, तू सतीशला नाही म्हणतोयस, ज्याच्याकडे लोक मरमर करतात काम करायला. हो. म्हटलं मी नाही करणार स्वातीताई. म्हटलं का नाही करणार तू? म्हटलं बघा मी या रोलचा अभ्यास केलेला आहे आणि हा रोल मला काहीतरी देऊन जाणार आहे, त्यामुळे मी या व्यतिरिक्त दुसरा रोल करणार नाही. ते म्हणजे मंगेश तुझ्या लक्षात येतं आहे का, तो जो रोल आहे तो टायटल रोल आहे. हॅपी बर्थडे नाटकातला मिली हे कॅरेक्टर टायटल आहे, तो हिरो आहे या नाटकाचा, आणि तू त्यांना नाही म्हणतोयस. म्हटलं मी नाही करणार. बघ म्हणाले निर्णय घे. म्हटलं नाही माझा निर्णय झाला. आणि सतीश सरांनी सांगितलं, सतीश सर म्हणाले त्याला जायला सांग, त्याला सांग निघित ना. मी निघालो.
मी निघालो, आमदार निवासला आलो रूमवर, आणि हे सगळं माझ्या मित्रांना सांगितलं. सगळ्यांनी मला खूप शिव्या दिल्या की तू काय स्वतःला फार मोठा नटसम्राट समजायला लागला का, मुक्तमुख ते सगळं. आणि थोड्या स्वातीताईंचा मला परत फोन आला आणि स्वातीताई म्हणाले, हे बघ मंगेश, एक गोष्ट लक्षात ठेव. सतीश काय म्हणाला, जा निघून. म्हणजे काय, नाटक बंद झालं. आता तू संभाजीनगरला, औरंगाबादला जाऊन ज्या लोकांना सांगितलं आहेस की मी नाटकात काम करतो आहे, माझं प्रोफेशनल नाटक येतं आहे, त्यांना काय तोंड दाखवणार? तू त्यांना काय सांगणार? का नाटक बंद पडलं, ह्याच्या मागचं कारण काय? आणि मी तुला सांगते म्हणाल, तू ज्यांना हे कारण सांगशील ना खरं, ते तुला शिव्या घालतील. म्हणलं मग काय करू? तू कर हा रोल. पण म्हटलं आता सतीश सर तर बोललेत ना, जा निघून. मी सतीशला सांगते, तू उद्या पुन्हा रिहर्सलला बरोबर 10 वाजता ये. म्हटलं ठीक आहे, पण मला काय बोलायचं ते मी बोलतो सरांना. असं म्हणून मी गेलो. सर काय माझ्याशी बोलायला तयारच नव्हते. मी स्वातीताईंना सांगितलं की त्यांना एकच सांगा की आधीची रिहर्सल मी एकटा करणार, नंतरची रिहर्सल ते म्हणतील तशी करणार. म्हणलं हां ठीक आहे, तुझं लंचपर्यंत तू रिहर्सल करायची. आणि काय होतं, मी नाट्यशास्त्र विभागातनं शिकल्यामुळे आणि घारे सरांनी काही अशा टिप्स दिल्या होत्या आम्हाला शिकवताना, त्या टिप्स तो मुलगा जेव्हा रिहर्सल करायचा ना, तेव्हा मला त्या जाणवायची का रे हे चुकतो आहे, हे बरोबर नाही करत येतो, ह्याच्या जागी त्यांनी हे केलं पाहिजे, ही मुवमेंट घेतली पाहिजे. पहिली रिहर्सल मी सगळी तशी केली. दुसरी सतीश सरांबरोबर केली. सतीश सरांनी मला कडक मिठी मारली. वाह, म्हणाले माझा हा मिली आहे. माझा तो मिली नव्हताच, माझा हा मिली आहे. प्रयोग झाला 30 तारखेचा शिवाजी मंदिरला, आणि प्रचंड लोक मला भेटायला येत होती. त्यात एक अभिनेत्री आल्या मला भेटायला. त्यांनी मला कडकडून मिठी मारली. त्या रडल्या. सतीश सरांना त्या म्हणाल्या, अरे हा कुठनं शोधून काढला आहेस तू, हा कोण मुलगा आहे? सतीश, या मुलाबरोबर मला नाटक करायचं आहे, तू नाटक डिरेक्ट कर, मी कुठनं तरी नाटक आणते. म्हणलं ओके. म्हणजे सतीश सर म्हणाले ठीक आहे सगळं झालं. ते गेल्या निघून. त्या सतीश सर मला म्हणाले, तुला कळतंय का की तू काय केलं आहेस? तू कुठल्या रोलला नाही म्हणत होतास, आणि भक्तीला ओळखलंस का? म्हणलं कोण भक्ती? आई. म्हणजे माझ्यासारखं दळभद्री बघा, कर्मदरिद्री म्हणतात त्याला. म्हटलं कोण भक्ती? अरे तू पण नवीन होतास ना इकडे. हो, मग नाही काय होतं आम्ही जाण तेव्हा ना, आमच्याकडे हे नाटकं जरी आली तरी ती बघायला जायला पर्यंत पोचायचंच नाही ना. त्यामुळे भक्तीताई इनामदारांना मी असं प्रत्यक्ष कधी बघितलेलंच नाही. फक्त आमच्या पुस्तकात किंवा थेरॉटिकली भक्ती बर्वे इनामदार, शफी इनामदार, ही सगळी नाव. शफीजींची तरी सिरियल चालू होती सह्याद्रीला, भक्तीताईंचं काहीच नाही. त्यामुळे भक्ती बर्वे इनामदार नाव माहिती आहे, पण भक्ती बर्वे इनामदार दिसतात कसे माहितीच नाही. आणि सतीश सर जे ओरडले माझ्यावर, अरे तू भक्ती बर्वे इनामदारांना नाही ओळखत? म्हटलं सतीश सर शपथ सांगतो, मला त्या माहिती आहेत, पण मी त्यांना कधी बघितलंच नाही आहे. आणि म्हणलं अरे भक्ती बर्वे इनामदार म्हणाल्या, तुझ्याबरोबर नाटक करायला आवडेल. हे त्या हॅपी बड्डेने मला दिलं. हॅपी बड्डेने मला प्रचंड कॉन्फिडन्स दिला. हॅपी बड्डे नाटकाने मला सतीश पोळेकरांसारखे दिग्दर्शक दिले. हॅपी बड्डे नाटकाने मला निमा मॅडम सारख्या काळजी घेणारी एक व्यक्ती दिली. रात्रीची रिहर्सल करून जायचो मी, आमदार निवासला राहायचो. 12-12:30ला त्या उठायच्या, मला वरण भात भाजी गरम करून द्यायच्या, जेवू घालायच्या, आणि सर 50 रुपये खिशात ठेवायचे आणि म्हणायचे टॅक्सीने जा, ट्रेन बंद आहे. असे गुरु मला तिथे भेटलेत. आणि हे डेस्टिनीत होतं. आम्ही माझी मुंबईमध्ये कोणाशीही ओळख नाही, मी मुंबईत कधीही आलेलो नाही. मुंबईची भीती, लोकल स्टेशनवरनं चालत असते, ती चालत चालत पकडायची असते, असं आम्हाला सांगितलं गेलेलं. त्याचा अर्थ नंतर कळला की 2 सेकंद थांबते. पण इतकी भीती या मुंबईची होती. या मुंबईत कोणी नव्हतं. त्या मुंबईत मी आलो आणि मला एक माणसं भेटत गेली. मग राहिले दूरघरमारीच्या निमित्ताने तुम्ही भेटलात, जाऊबाई जोराच्या निमित्त तुम्ही पुरुदादा वगैरे भेटले, अविनाश नारकर भेटला. आज अविनाश नारकरनी मला 1000 रुपये दिले होते, मला मदत म्हणून दिले होते. मी 1000 रुपये त्याला दिलेले नाही दाद्याला. म्हटलं तुझं माझ्यावर कर्ज राहू दे. हे मला जसजशी जाणीव होत राहील ना की मला कोणाच तरी 1000 रुपये द्यायचे आहेत,
मी जमिनीवर राहील जास्तीत जास्त, कारण तुझं कर्ज आहे. पण ही सगळी माणसं भेटली, एक कॉन्फिडन्स बिल्ड झाला. मला अजून पण प्रसंग आठवतोय अम्मीजान, तुमच्या घरातला. मी दुसऱ्यांदा परत येणार होतो निघून. तुला जे काही मुंबई सोडून जायचं होतं ना प्रत्येक वेळेला, त्याचं गणितच मला कळत नाही. कारण मला कायमस्वरूपी मुंबईत राहायचं होतं. कारण मुंबई म्हणाली असा कसा जाशील मला सोडून, आता बघ मी तुला कसा. आणि आता बघा. म्हणजे तेव्हा तर मला आठवतं, मी तुमच्याकडे आलो होतो. मी तुम्हाला फोनवर बोललो आणि तुम्ही म्हणाले तू आधीच घरी जेवायला आहे. मी तुमच्याकडे जेवायला आलो, जेवण वगैरे झालं. महेशबाई उभे होते आणि म्हणाले काय करणार तू जाऊन औरंगाबादला परत. म्हटलं करतो काहीतरी जॉब कुठेतरी. त्यामुळे तुला जॉब करायचा आहे, गोव्याला माझी फॅक्टरी आहे, त्या फॅक्टरीत तू जॉब कर. तुला जेव्हा इच्छा होईल तेव्हा तू इकडे ये आणि नाटकात काम कर. हे ना, ही माझी एनर्जी होती. त्यानंतर मी नोकरी केली, सगळं झालं. म्हणजे असं नाही अशातला भाग नाही. मी सुदर्शन वॉटर हीटरमध्ये सेल्स मॅनेजर होतो. पण हा कॉन्फिडन्स आहे. हा कॉन्फिडन्स तुम्ही लोकांनी दिलेला माझ्या, तुम्ही रक्ताचे कोणी नसताना. आणि हीच एनर्जी मी घेऊन आजपर्यंत जगतोय. लोक खूप काय 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 बोलत असतात आज निर्माता झाल्यानंतर. तुझ्या मागे अमुकच आहे, तुझ्या मागे कम. अरे तसं नसतं. 1 लाख रुपये कोणाला तरी मागा तुम्ही जाऊन 10 दिवसासाठी, ते कोणी देतं का बघा. खरंय. पण मग मला विचारायचं की एवढा संघर्ष केलास तू, एवढा संघर्ष करून एवढा नावारूपाला आलास तू. मला तुझ्या इन्स्पेक्टरकडे पण यायचं आहे, पण मध्येच मला असं विचारावंसं वाटतं की एवढं तू असं सगळं मंगेश देसाई हे नाव ओळखीचं झालंय सगळ्यांच्या ॲक्टर म्हणून, आणि मग तू आता ॲक्टिंग न करता तू निर्माता झालेस. तुला वाटत नाही की क्रेविंग नाही होत, असं वाटत नाही की आपल्याला ॲक्टिंग करायलाच नाही होतो. मला खूप त्रास होतो, मला प्रचंड त्रास होतो. म्हणजे मी आज प्रामाणिकपणे सांगतो, प्रसाद आणि धर्मवीर 1 मध्ये जेव्हा रोल केला, प्रसादचा मी पहिल्यांदा जेव्हा स्क्रीनिंग बघितलं तेव्हा मला त्रास झाला. मी जेलस झालो त्याच्या बाबतीत की अरे यार, हा रोल मला करायला मिळायला पाहिजे होता. पण मी तेव्हा निर्मात्याच्या रूपात होतो, त्यामुळे मला सिनेमाचं भलं करायचं होतं. पण काय ना, मला असं वाटतं की माझ्यामध्ये कुठेतरी निर्माता जागा होता. तो आधी त्याची चळवळ चालू होती. कारण मी जेव्हा कुठलाही सिनेमा करायचो ना, तेव्हा मला खूप प्रश्न पडायचे की अरे हे वाया का चाललं आहे, अरे एवढे लाईट का मागवले त्यांनी, अरे मग हे हॉटेल असं घाणेरडं का दिलं आहे, मग वेस्ट ऑफ मनी का चालले आहेत. म्हणजे हे पैसे इकडे युटिलाइज झाले तर काहीतरी चांगलं घडेल असं मला सतत वाटायचं. मी हे सांगायचो पण. म्हणजे असे अनेक सिनेमे आहेत अम्मीजान की जे मी निर्मात्याचे पैसे वाचावेत म्हणून सोडलेले आहेत. म्हणजे दुसऱ्या दिवशी मी निर्मात्याला सांगितलं आहे, तुमचं शूटिंग वाईट चाललेलं आहे, यातनं तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, तुमचे पैसे वाया जातील, तरी मी काम करायला तयार आहे, कारण मला माझे पैसे मिळणार आहेत. तुम्ही उद्याचा दिवस डिसिजन घ्या. उद्या तुम्ही म्हणालात नाही मला सिनेमा पूर्ण करायचा आहे, मी आहे. पण तुम्ही उद्या म्हणालात की मला सिनेमा पूर्ण करायचा नाही, तुमचं म्हणणं खरं आहे, मला काही वाईट वाटणार नाही. कारण मला दिसायचं अरे तुझे पैसे वाया चालले आहेत, ह्यांना काही होणार नाही. हा दिग्दर्शक तुला फसवतोय, तुला खोटं आश्वासन देतोय. नाही ऐकत ते. काय माहिती, कदाचित त्यांचे ते पैसे जाणारच असतील, तशी बुद्धीच दिलेली असेल. कारण मी सुद्धा बऱ्याच जणांना स्क्रिप्ट वाचल्यानंतरच मी सांगते की हे नाही वर्क होणार आहे, त्यामुळे मी नाही करू शकत आहे. आणि माझी तुम्हाला एक विनंती आहे, सल्ला आहे की तुम्ही पैसे नका घालू या ह्याच्यावर. पण ते बहुतेक ते जायचेच असतात त्यांचे पैसे, किंवा मला असं वाटतं त्यांच्या कष्टाचे नसतील ते, असं असू शकतं. कारण कष्टाच्या पैशाचं मोल प्रत्येकाला आहे. बरोबर आहे. आज मी खूप कष्टाने समजा एखादी रक्कम उभी करत असेल तर ते वाया जाऊ नयेत असंच वाटणार ना मला. आणि तोच निर्माता जो आहे, तो निर्माता कुठेतरी माझा जागा झाला. आणि 2013 साली पाहिलेलं स्वप्न, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा सिनेमा त्यांच्या जीवनावर करावा, ते 2022ला पहिला भाग करून पूर्ण झालं. आता आपण धर्मवीर या विषयाकडे वळूया. त्याच्या आधी मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की त्यात सगळ्यांना प्रश्न पडलेला असेल आता की तू मला अम्मीजान का म्हणतोयस. मी सांगतो ना, आता खरं तर निर्मिती सावंत, निर्मिती ताई
निर्मिती काकू, निर्मिती जी, अशा अपेक्षा असू शकतात. पण मी आम्मीजान म्हणतो आणि त्यांचा कधीही फोन आला तरी आम्मीजानच म्हणतो. याच्या मागचं कारण असं, राहिले दूर घर माझे नावाचं जे नाटक होतं, त्या नाटकामध्ये मी त्यांच्या मुलाची भूमिका करत होतो, जावेद, आणि त्या माझ्या आईची भूमिका करत होतो, हमीदा. खूप छान नाटक होतं. त्यात पहिल्यांदा आपण भेटलो आणि त्यात एक वेगळं बाउंडिंग झालं. ते बाउंडिंग बिल्टअप कधी झालं तर आमच्या नाटकाचे एक दिग्दर्शक, कदाचित ते असं असू शकतं की वामन सरांचं, की सगळेच दिग्गज कलाकार होते, यांच्यावर कसं काय ओरडायचं, म्हणून ते माझ्यावर ओरडत तसंच होतं ते खरं तर. म्हणून ते माझ्यावर ओरडत असते. आमचा राग तुझ्यावर निघत होता. पण मला अजून आठवतं की रवींद्र नाट्य मंदिरचा शो होता आणि ते माझ्यावर खूप ओरडले कारण नसताना पण, आणि तुम्ही मला जवळ घेतलं, मला तुम्ही घरी घेऊन गेलात. तेव्हा दादा अविनाश नारकर पण होता, तो त्यांच्यावर ओरडला आणि मी त्या क्षणाला असं बोललो, तुम्ही चाललो नाटक सोडून, मला नाही करायचं. आठवतंय. पण तेव्हा तुम्ही मला जवळ घेऊन ज्या आत्मीयतेने सांगितलं, तेव्हा मला असं जाणवलं की नाही, आपण नाटकातच नाही तर कुठेतरी वेगळं बाउंडिंग आहे, कुठेतरी वेगळं रिलेशन आहे. म्हणून मी आजही तुम्हाला आम्मीजान म्हणूनच आवाज देतो. मी तुम्हाला कधीही निर्मितीताई म्हणत नाही. बरं, आता जरा थांबूच या आपण प्लीज. आमदार नाही असत तर मी चोरून राहायचो. चोरून जेयू नाना ठाकरे म्हणजे आता नाही आहेत, ते साक्रीचे MLC आमदार होते आणि त्यांच्याच रूममध्ये सचिन गोस्वामी राहायचा आणि मी तिथे राहायला सुरुवात केली हॅपी बर्थडेमुळे. म्हणजे ते साने गुरुजींचे एकदम कट्टर भक्त. बरं. ते सकाळी 5ला उठायचे, त्यांची दिनचर्या सुरू व्हायची आणि 8:30-9ला ते झोपी जायचे. मग मी त्याच वेळात यायचो. 8:30-9 नंतर ते झोपले की मी येणार, झोपणार आणि 4:30ला मी उठून बाहेर जायचो. ते गेले की मी परत जाऊन मग माझी दिनचर्या सुरू. हे रेग्युलर रुटीन होतं माझं. सचिन मला बोलला पण होता, मंग्या हे जरा रिस्की आहे, पकडल्या जाशील तर मला पण हाकलतील ते. म्हटलं नाही, काळजी करू नको, मी आहे. मला सर्वाइव्ह व्हायचं होतं, मला थांबायचं होतं, मला नाटक मिळालेलं होतं. बरोबर. योगायोगाने असं झालं, योगायोगाने हा दुर्दैवाने झाला असेल. मला खूप ताप आला होता म्हणून मी गोळी घेऊन झोपलो आणि मी 4:30ला उठलाच नाही. आणि 5:30ला हे उठले आणि मला आठवतं थोड्या वेळानंतर कुठेतरी मला असं उठ लवकर उठ, आणि मी उठलो तर 6 वाजले होते. म्हटलं काय झालं? चालेल, तुला सांगत होतो, नानांनी बघितलं तुला झोपलेलं आणि त्यांनी विचारलं कोण झोपले, कारण ते उठले की सगळ्यांनी उठायचं, कोणीच झोपायचं नाही असा नियम होता. आणि मी एकटाच झोपलेलो दिसतो त्यांना. तुला बोलवलं आहे. मी तोंड वगैरे धुतलं, त्यांच्यासमोर गेलो. एकदम शिस्तबद्ध माणूस, साने गुरुजींसारखेच दिसायला. कुठला? मी म्हणलं औरंगाबाद. कधी आलास इकडे? म्हणलं झालं नाना, आता 2 महिने झाले म्हणलं राहतोय. म्हटलं 2 महिने झाले तू राहतोयस इथे? आणि ते त्यांच्या PAला बोलवलं की हा 2 महिने इथे राहतोय. म्हटलं ना, यांची काहीच चूक नाही आहे, यांनी मला सांगितलं होतं, पण म्हटलं मला एक नाटक मिळालं आहे आणि ते नाटक मला सोडवणार नव्हतं, कमर्शियल नाटक मिळालं आहे म्हणून मी चोरून राहत होतो. तुझ्या आमदारांकडे का नाही गेला राहायला? म्हटलं ते खूप अस्वच्छ वाटलं मला, म्हणून नाही गेलो राहायला. तर म्हणाले ठीक आहे, पुढचे 2 दिवस इथं राहायचं, त्याच्यानंतर तू इथे राहू शकत नाहीस. कारण म्हणाले बघ कसं आहे, इथे खूप लोक येतात, त्यांची गैरसोय व्हायला नको आणि तुझी पण गैरसोय व्हायला नको. उद्या जर जास्तीचे लोक आले तर तुला बाहेर झोपावं लागेल. म्हणलं ना 2 दिवस आणि 8 दिवसाचा मला कालावधी द्या. तर म्हणलं ठीक आहे. आणि मी असं उठत होतो तर मला म्हणलं थांब बस, कुठल्या गावचा तू प्रॉपर? मी सांगितलं असं बिलोली, नांदेड जिल्हा. नांदेड जिल्हा? मग अमुक आमदारांना ओळखतोस का? म्हटलं त्यांचं आणि माझं घर एकच भिंत आहे. अच्छा, तुझं नाटक कुठलं रे म्हणाले. म्हटलं हॅपी बर्थडे. जाहिरात आहे नाटकाची? आता मला ना जाहिरात आहे, पण त्यात मी दिसलो नाही तर याच्यात मी आहे कशावरून? पण माझं नशीब त्या दिवशी जाहिरातीमध्ये मी, स्वातीताई आणि सतीश सर होते. वा 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 वा. म्हणाले हा का तू? म्हटलं हा मी.
अच्छा, तुझा पेपरमध्ये फोटो येतो जाहिरातीत, म्हणजे तू चांगलं काम करत असशील. बरं, ठीक आहे, 8 दिवस राहा. 2 दिवसाचे 8 दिवसावर आले. 8 दिवस राहिले. 8 दिवसानंतर मी परत शिफ्ट झालो दुसऱ्या रूममध्ये. पण मला त्या रूममध्ये ना राहावल्याच जायचं नाही, काय माहिती. आता काय करूया, असं करता 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 ते अधिवेशनाच्या काळात यायचे फक्त ना नाना. अच्छा, हां. आणि त्यांनी मला जे पकडलं ते अधिवेशनाच्या काळात पकडलं होतं. अधिवेशन संपलं, ते गेले निघून. मी परत ये रे माझ्या मागल्या. सचिनला म्हणलं, यार सचिन बस काय यार, आपण एकाच गावचे, तुलाही माहिती आहे मी कशासाठी आलो आहे. सचिन म्हणलं, मग हे किती दिवस चालणार आहे. म्हणलं मी करतो, काहीतरी प्रयत्न करतो. हॅपी बर्थडे नाटक बंद झालं. त्याच्यानंतर मी माझ्या परत वाऱ्या सुरू झाल्या. संभाजीनगर, पुन्हा इकडे, पुन्हा तिकडे जा, पुन्हा इकडे. मग फोनाफोनी कर वामन सरांना, कधी नाटकाचा प्रयोग, कधी म्हणजे कधी आपण रिहर्सल सुरू करतो आहे वगैरे वगैरे. आपल्या रिहर्सल सुरू झाल्या. मी परत त्यांच्या रूममध्ये राहायला गेलो. पण तेव्हा त्यांची माझी कधी भेट झाली नाही, कारण ते ज्या काळात यायचे त्या माझा सेट प्रकरण सुरू झालं होतं प्रॉपर. म्हणजे ते आले की मी निघायचो बाहेर, मग ते गावी गेले की परत इन, असं सगळं माझं प्रॉपर सुरू झालेलं होतं. याचा जवळजवळ झालं बघा एक 11 ते 12 महिने गेले यात. बरं. आपलं नाटक सुरू झालं, राहिले दूर घर माझे. आणि एक दिवस नाना राहिले दूर घर माझे बघायला नरिमन पॉईंटला आले, NCPला. आणि ते मागे आले. आणि मागे आल्यावर मी घाबरलो. म्हटलं अरे बापरे, आता परत लफडा. यांनी पकडलं परत आपल्याला. म्हटलं नाना, अरे तू कुठे राहतोस सध्या. काय सांगू. म्हटलं ना आमदार निवासलाच राहतो. कुठे राहतोस. मी म्हटलं ते आमचे आमदार आहेत ना त्यांच्याकडे राहतो. नाही. म्हटलं आता काय. म्हटलं काही नाही, तिकडेच येतोय आता. हां, तू तिकडे ये, जरा मला भेटायचं तुला. ते माझ्यासाठी जेवायला वाट बघत बसलेले. हाऊ स्वीट. म्हणजे ज्या कॅन्टीनमध्ये तेव्हा काही ती 17 रुपयाची थाळी होती, पण ती 17 रुपयाची थाळी खायलासुद्धा आम्हाला कधी एकदा ती थाळी खाता येईल असं व्हायचं. त्यांनी ते बसले होते, म्हणाले हां जेवण करच, तुला काय गोड पाहिजे वगैरे सगळं झालं. म्हणले तू एक काम कर, तू खूप चांगला नट आहेस, तू खूप उत्तम नट आहेस, तू इकडेच राहा. वा. माझ्या खोलीत. एक फक्त लक्षात घे म्हणाले, जेव्हा मी येईन तेव्हा मी आत झोपेल, कंपार्टमेंट होतं. अच्छा. आणि जेव्हा मी नसेल तेव्हा तू आत झोपत जा आणि माझा फोन वापरत जा. किती गोड, किती छान. अशी माणसं आपल्या आयुष्यात येतात, ही खरी आपली कमाई. ही कमाई. म्हणजे प्रत्येक वेळेला कधी ना कधीतरी ऑब्स्टॅकल आलं आणि कोणी ना कोणीतरी मला तिथे थांबवून घेतलं आणि मी तिथे थांबलो. म्हणजे त्या आमदार निवासात तर इतकं डेंजर होतं आम्ही जहान. एक दिवस सकाळी मी उठलो असा, चला आता फ्रेश व्हायचं निघायचं म्हणून, आणि टॉवेल ओला दिसला, ब्रश ओला दिसला. म्हटलं अरे हे काय. तर माझा ब्रश एकाने वापरला होता, टॉवेल एकाने वापरला होता. आणि जेव्हा मी त्याला प्रश्न विचारला किंवा माझा टॉवेल आहे, तुम्ही माझा ब्रश काय वापरला, तेव्हा त्यांनी मला काय उत्तर दिलं असेल, एकाच तर देवाची लेकरं आहेत आपण. नाही. रीननी धुवून घ्या म्हटलं तुम्हाला. आई शपथ खोटं नाही बोलत. ब्रश रीननी धुवून घ्या. अशा परिस्थितीमध्ये पण मी हे जे काही मला करावं लागलं याला मी स्ट्रगल नाही म्हणत, मी याला शिकवण म्हणतो. कारण मला कोणी आमंत्रण दिलं नव्हतं की तू मुंबईत ये आणि करिअर कर. मला ही शिकवण मिळाली. मुंबईनेच तुला आमंत्रण दिलं होतं, ये तू इकडे ये, तू शिक. आणि तिने माझी परीक्षा बघ. हां, आणि इथेच संघर्ष करून मोठं काहीतरी कर. आणि ते मोठं तू करायला सुरुवात केलीस 2021 पासून. म्हणजे तू निर्माता व्हायचं ठरवलंस. आणि मी 2021ला निर्माता व्हायचं नाही ठरवलं. मी 2015 पासून निर्माता झालो होतो. ते तुझ्या बॅक ऑफ द माइंड चालू होतं. नाही, मग माझी निर्मिती संस्था काढून साहिल मोशन आर्ट्स. हो का. बर, मला सांग त्याच्याबद्दल. त्यात आज साहिल मोशन आर्ट्स म्हणजे धर्मवीरचं प्रोडक्शन हाऊस ना. हां, मग ते 15 पासून कसं काय होतं. ठाणे महानगरपालिकेच्या काही जाहिराती करायच्या होत्या. हो. आणि मी माझ्या एका मित्राला सांगितलं की या जाहिराती आपण मिळून करूया, थोडेसे पैसे मिळतील. तर तो ऐनवेळी म्हणाला नाही मला जमणार नाही रे. त्यांनी मला असं सांगितलं. आणि मी ते जे अधिकारी होते त्यांना मी सांगितलं की म्हटलं नाही जमत आहे ते.
ते म्हणाले त्याला जमत नसेल तर तू कर ना. म्हटलं माझे काय निर्मिती संस्था नाही, काय नाही, बिलिंग कुठल्या नावावर करणार मी. तर म्हणाले कर तुझी निर्मिती संस्था. आणि तिथे तो जन्म झाला साहिल मोशन आर्ट्सचा 2015ला. साहिल मुलाचं नाव तुझ्या? साहिल माझ्या मुलाचं नाव. आणि साहिल जसजसा मोठा होत गेला तसतसं माझ्या आयुष्यात समृद्धी येत गेली. म्हणजे लोक म्हणतात घरच्या लक्ष्मीला नाराज करायचं नाही. माझ्या घरची लक्ष्मी शलाक आहे, तिला नाराज करायचं नाही. पण मी तिला नाराज करतो, साहिलला करत नाही. वा 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 वा. त्याला मी पेशवा म्हणतो. हो, साहिल बद्दल माझी पण एक आठवण जोडलेली आहे. हो हो, साहिलच्या जन्माच्या वेळेसची. तुमच्या नाटकाचं ओपनिंग होतं, श्यामची मम्मीचं ओपनिंग होतं गडकरीला 2003ला. आणि मला फोन आला तुझा, येस अम्मीजान मुलगा झाला. मी शो संपवून तिथे आलेले होते. हो, म्हणजे ते आम्हालाही फळलं ना, कारण श्यामची मम्मी पण जोरदार चाललं होतं. हां, तर आता माझा उत्सुकतेचा विषय धर्मवीर. धर्मवीर तुमच्या उत्सुकतेचा विषय आणि माझ्या स्वप्नातला विषय. म्हणजे कसं आहे की बघ, आपल्या फील्डमधले लोक निर्माता वगैरे बनताना आपण बघितलेत, पण एकदम राजकीय चित्रपट करावा असं का वाटलं तुला? नाही, मला राजकीय चित्रपट करावा नाही वाटलं. मला धर्मवीर आनंद दिघे साहेबांवरच्या जीवनावर चित्रपट करून धर्मवीर आनंद दिघे साहेबांना जगभरात ते कसे जातील हा विचार माझा सतत मनात यायचा. तू भेटला होतास का? मी 2दाच भेटलो त्यांना. पण काय झालं, मी जेव्हा ठाण्यात राहायला आलो ना, तेव्हा मी त्या आनंदाश्रमवरनं जायचो आणि तिथे प्रचंड गर्दी असायची. टेंबी नाक्याला प्रचंड गर्दी. तर मला नेहमी प्रश्न पडायचा, सगळे म्हणजे आनंदाश्रम, तिथे लिहिलेलं आनंदाश्रम, मग कोणाचं आश्रम आहे का, कोणी साधू संत इथे राहतात का, त्यांना भेटायला इथे येत आहेत का वगैरे, असा मला एक प्रश्न पडायचा नेहमी. मी असं वाकून पण बघायचो, तर तिकडे बरंच देवाचे फोटो, नारळ वगैरे लावलेले असं सगळं दिसायचं. पण आज जायची कधी डेअरिंग केली नव्हती, कारण सगळी मोठमोठी मंडळी असायची तिथे, म्हणजे वयाने मोठी मंडळी. अच्छा. हां. माझ्या एका मित्राला विचारलं, पण म्हणले काय तुला रे, धर्मवीर आनंद दिघे साहेब इथे बसतात. म्हटलं आनंद दिघे साहेब. मग मला ना क्युरियोसिटी निर्माण झाली की आनंद दिघे साहेब हे कोण असतील. कारण मी आलो होतो संभाजीनगरवरनं ते डायरेक्ट मुंबईतनं आलो ठाण्यात, तोपर्यंत मला काहीच माहिती नाही, म्हणजे काहीच माहीत नाही. आणि मला ना क्युरियोसिटी निर्माण झाली की धर्मवीर आनंद दिघे साहेब अशी कोण व्यक्ती असेल की ज्यांना भेटायला इथे एवढी लोकं येतात आणि रात्री येतात, रात्री बेरात्री 4 वाजेपर्यंत थांबतात. आणि आपला जाऊबाई जोरातचा प्रयोग, मार्मिकचा वर्धापन दिन, षण्मुखानंद, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पण त्या कार्यक्रमाला आले होते, आनंद दिघे साहेब पण आले होते. तेव्हा पहिल्यांदा त्यांना मी बघितलं. आणि माझ्या एका मित्राच्या दुकानाचं उद्घाटन होतं. ते उद्घाटन धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हस्ते. सगळी वाट बघत होते, आम्ही पण वाट बघत, मी असा उभा होतो. त्यांची आरमाडा जीप आली, थांबले, उतरले आणि माझ्याकडे बघितलं आणि म्हणजे इकडे तर सगळे, आता एवढी गर्दी, हे कोणाला बोलवत आहेत, तर सगळे माझ्याकडे बघायला लागले. तुम्हाला बोलवलं, साहेबांनी बोलवलं तुला. मी गेलो, माझ्या खांद्यावर हात टाकला साहेबांनी. आम्ही ती पायरी चढत होतो, मला अजून आठवतं, त्या टॉवर, म्हणजे जांभळी नाक्याचा तो टॉवर आहे, तिथे ती इमारत होती. आणि म्हणाले तू आज तुझं नाटक नाही का आज? म्हटलं नाही साहेब, आज सुट्टी आहे. चांगलं काम करतो तू, खूप चांगलं काम करतो तू, असं म्हणून वर गेलो. त्यांनी फीत कापायला त्यांच्या हातात कात्री दिली, तर मला पण म्हणत होते की, म्हटलं नाही साहेब, मी नाही, तुम्ही कापा. आम्ही बसलो. त्यांना माझ्या मित्राने विचारलं तुम्हाला काय हवं आहे, चहा कॉफी. समोर तेव्हा गोल्ड स्पॉट मिळायचा, समोर गोल्ड स्पॉट ठेवले होते आलेल्या पाहुण्यांना द्यायला. ते म्हणले ते दे, तर थंड नको, साधं दे. आणि ते साधं गोल्ड स्पॉट ते अर्धं प्याले, मला अर्धं दिलं. मला असं वाटतं की तो अर्धा गोल्ड स्पॉट आहे ना, त्यानेच हे सगळं माझं जी भरभराट आहे त्या अर्ध्या गोल्ड स्पॉटने झालेली आहे. तिथे बघितल्यानंतर मग त्यांच्याबद्दलच्या खूप गोष्टी मला लोक सांगायला लागले, ठाण्यातले लोक. म्हणजे आपला विजू माने, की धर्मवीर आनंद दिघे साहेब, किंवा उदय सबनीस, धर्मवीर आनंद दिघे साहेब, म्हणजे त्यांच्या एक कथा की कसं त्यांनी, हां, म्हणजे अरे हे असे सॉलिड आहेत, अरे यांच्याकडे गेलं की प्रत्येक काम होतं, तू बघ, तू भेटलास का त्यांना, अरे नाटकाचे प्रेमी आहेत ते. मग त्यांनी यदा कदाचित नाटक बंद होत होतं ते सुरू केलं. मग त्यांनी नथुराम गोडसे सुरू केलं. त्यामुळे ना त्यांच्याबद्दल
खूप गोष्टी कळायला लागल्या आणि 2013 साली मला माहिती नाही म्हणजे काय झालं काय नाही. 2001ला साहेब गेले, दिघे साहेब गेले. 2013ला माझा खेळ मांडला सिनेमाचा प्रीमियर बघायला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आले होते आणि त्यांच्याबरोबर संजय राऊत साहेब होते. त्यांनी प्रयोग बघितला प्रीमियरचा शो बघितला आणि आम्ही खाली गप्पा मारून उभे असताना अचानकपणे अशी चर्चा झाली की धर्मवीर आनंद दिघे साहेबांवर सिनेमा झाला पाहिजे. आणि शिंदे साहेबांनी माझ्याकडे बघितलं. मला असं वाटलं की यांनी आता माझा रोल बघितला आहे खेळ मांडलातला, कदाचित तू ॲक्टिंग कर असं त्यांचं म्हणणं असावं. आणि मी म्हटलं नाही साहेब करायचं आपल्याला. आणि तिथनं याची पाळंमुळं रुजायला सुरुवात झाली. 2014ला प्रयत्न झाला, 2017ला झाला, 2019ला झाला. तेव्हा मी काम करणार होतो, मी रोल करणार होतो, माझ्या लुक टेस्ट पण झाल्या, पण ते व्हायचं नाही. कुठेतरी अडचण यायची, थांबायचं. पण माझं एम होतं की जर धर्मवीर आनंद दिघे साहेबांवर सिनेमा झाला त्यात मी काम तरी करेन, नाही तर त्या सिनेमाचा मी कुठला तरी अविभाज्य घटक तर नक्कीच असणार. मला व्हायचंच आहे. मला दिघे मला माहिती नाही, मला सतत असं जाणवायचं की दिघे साहेबच मला म्हणतात शिंदे साहेबांकडे गेलं की विचार त्यांना, विचार कधी करायचं, विचार त्यांना, विचार कधी करायचं. असं एक सतत, कारण की जितक्या वेळा भेटायचो ना आम्ही तितक्या वेळा हा विषय निघायचा. ते तरी मला विचारायचे कधी करतोयस, मी तरी त्यांना विचारायचो कधी करूया. हो, फुल स्टॉप तिथेच असायचा. 2021ला मी असंच काहीतरी काय ॲडव्हर्टाईजमेंटच्या निमित्ताने साहेबांकडे भेटायला गेलो. म्हटलं साहेब असं असं आहे. तर मला करून टाकू, ते काम होऊन जाईल, ते काय काळजी करू नको. मग लुक टेस्ट झालं, हे सगळं झालं आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांवरचा धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 1 हा सिनेमा 13 मे 2022ला रिलीज झाला. प्रचंड त्या निमित्ताने माझे दिघे साहेब घराघरात पोहोचले आणि मला असं वाटतं की धर्मवीर 2च्या निमित्ताने दिघे साहेब संपूर्ण जगभरात पोचतील. कारण त्यांचं जीवनचरित्र इतकं अफलातून आहे. त्यांचं आयुष्य खूप गमतींनी, खूप स्ट्रगलनी, खूप गोष्टींनी भरलेलं आहे आणि ते मॅग्नेट आहेत, ते जादू आहेत. दिघे साहेब हे जादू आहेत आणि त्यांचा आशीर्वाद कुठल्या ना कुठल्या रूपाने मला आज मिळालेला आहे. बरोबर. कारण हे 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 शिवधनुष्य होतं या अम्मीजान प्रोसेस चालू होती तेव्हा खूप लोकांनी याच्यावर भाष्य केलं. अरे काय होणार, कोण बघणार, हो, असं काय दाखवणार. पण जेव्हा सिनेमा आला तेव्हा मला असं वाटतं त्याच लोकांना कळलं की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे किती पैलू होते. आणि तो पहिला भाग करत असतानाच एक गोष्ट लक्षात आली की अशा अनेक गोष्टी आहेत की जे दाखवायचे राहून गेले आहेत. आणि तेव्हाच ठरवलं की पार्ट 2 आपण करायचा याचा. आणि पार्ट 2ची प्रोसेस तेव्हाच सुरू झाली होती. या निमित्ताने तू आपल्या मुख्यमंत्री साहेबांच्या सान्निध्यात आलास, एकनाथ शिंदे. तर आम्हाला असं विचारायचं आहे की तुझं त्यांच्याबद्दलचं काय मत, किंवा एखादी त्यांच्याबद्दलची चांगली गोष्ट किंवा एखादी तुला न पटणारी गोष्ट, असं काय सांगता येईल तुला? मी एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात कधी आलो हे आधी सांगतो. हां. आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात कसं आहे. 2008 साली माझी आणि साहेबांची पहिल्यांदा भेट झाली. साहेब मला वाटतं तेव्हा सभागृह नेता होते, हो बहुतेक सभागृह नेता होते तेव्हा माझी आणि त्यांची पहिली भेट झाली एका कार्यक्रमाच्या निमित्ताने. आणि त्याच्यानंतर कधीतरी अशी भेट व्हायची, ते प्रचंड आबोल, ते बोलायचेच नाहीत, कसे आहात, नमस्कार, एवढंच, बाकी काहीच नाही. पण हळूहळू म्हणतात ना, म्हणजे मलाही असं वाटायला लागलं की आपण जाऊन भेटूया, मला असं वाटायला लागलं की आपण जाऊन बसूया. मग कधीतरी मी किसन नगरच्या त्यांच्या शाखेत जायचो. त्यांना कलाकारांबद्दल प्रचंड प्रेम, कलाकारांबद्दल खूप प्रेम त्यांना. ते सिनेमा वगैरे पण बघायचे, नाटक पण बघायचे, उभं राहून बघायचं, सगळं असायचं त्यांचं. ती जवळ इतकी निर्माण झाली की मग हळूहळू त्यांच्या घरी माझं येणं जाणं सुरू झालं. मग लता वहिनींबरोबर गप्पा, श्रीकांत तेव्हा खूप छोटा होता, जे आता आपले खासदार आहेत ते, पण त्यांच्याबरोबर पण गप्पा टप्पाशा सुरू झाल्या. पण मला एक प्रसंग असा आठवतो की तिथनं, म्हणजे मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब आहेत ना,
हे माणसाशी माणसाप्रमाणे वागणारा माणूस आहे. त्यांच्याकडे बघितल्यानंतर किंवा त्यांच्या जवळ गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की मोठं हृदय नाही, पण 100 हृदय असलेला आणि एक शरीर असलेला माणूस कोण आहे, तर आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. त्यांच्याकडे नाही हा शब्दच नाही. म्हणजे मी त्यांना ना एक गिफ्ट द्यायला गेलो होतो, त्यांचं पोर्ट्रेट. बरं. म्हटलं साहेब मला तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे. तर म्हणे अहो काय गिफ्ट वगैरे देता तुम्ही, गिफ्ट देत असतात का मित्रांमध्ये. म्हटलं नाही साहेब मला गिफ्ट द्यायचं आहे तुम्हाला. म्हणून त्यांना एक पोर्ट्रेट द्यायला गेलो. ते पोर्ट्रेट त्यांनी घेतलं. आता स्वाभाविक माझ्यापेक्षा वयाने ते मोठे आहेत, मी त्यांना नमस्कार करायला गेलो. ते म्हणले नाही नमस्कार वगैरे नाही करायचा, आपण मित्र आहोत आणि तुम्ही कलाकार आहात, लक्षात घ्या तुम्ही कलाकार आहात, नमस्कार नाही करायचा, पायावर नाही पडायचा. म्हणजे त्यांच्यामध्ये प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे. त्यांना माणूस कळतो पण ते रिॲक्ट नाही होत. त्यांच्यासमोर दुश्मन जरी गेला तर ते त्याला रिॲक्ट नाही होणार. तुझी काय मदत आहे, चल करतो. आणि जातीपातीचं राजकारण न करणारा माणूस आहे, फक्त काम करणारा माणूस आहे. म्हणजे आता जेव्हा साहेब मुख्यमंत्री झाले त्यानंतर आम्ही किती वेळा त्यांना बोललो की साहेब एवढी धावपळ नका करू, काळजी घ्या, तब्येतीची काळजी घ्या. ते म्हणले नाही नाही, तब्येतीची काळजी मी आत्ता घेतली तर महाराष्ट्राची काळजी नाही घेता येणार मला. आता हे किती मोठा थॉट आहे हा. म्हणले मंगेश 24 तास नाही, मला 28 तास जरी मिळाले तरी मी काम करणार. आज तो माणूस 2 ते 3 तास झोपतो फक्त आणि बाकी फक्त काम करत असतात. आपण काय या निमित्ताने त्यांचं ब्रँडिंग नाही करत आहोत. नाही, पण म्हणजे मीच तुला विचारलं ना, काय चांगली गोष्ट तुला वाटते आणि काय असं वाटतं की हे त्यांनी बदलावं, असं काही वाटतं का तुला? मला मनापासून वाटतं. पण जेव्हा ते आता मुख्यमंत्री झालेत तेव्हा त्यांनी रुटीन बदलायला पाहिजे त्यांचं. त्यांनी खरंच स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. त्यांनी त्यांचं वेळापत्रक बांधून घेतलं पाहिजे. लोक येतच जाणार आहेत कारण त्यांचे हात असे आहेत. बरोबर आहे. आणि आपल्याला मदत करतो एखादा माणूस तर लोंढा वाढतच जाणार आहे, तो वाढतच राहावा. पण जर आज साहेब तुम्ही जर काळजी नाही घेतली स्वतःच्या तब्येतीची आणि तुमच्या तब्येतीला उद्या काही झालं तर या लोकांना मदत कोण करणार? त्यामुळे त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी, त्यांचं रुटीन सेट करावं, असं मला फार मनापासून वाटतं. आम्ही बोलतो सगळे त्यांना, नाही अशातला भाग नाही. पण म्हणतात ना एखादा माणूस असा असतो की हो तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे, पण माझं हे करणं पण तेवढंच बरोबर आहे. त्यातले ते आहेत. आता धर्मवीर 2 मध्ये काय काय आहे, म्हणजे काय गुवाहाटीला काय चर्चा झाली वगैरे सगळं असणार आहे का? नाही नाही, हे बघा हे सगळ्यांचे पर्स्पेक्टिव्ह सगळे बदलणार आहेत. मी सांगतो तुम्हाला, सिनेमा बघितल्यावर लोकांना खूप काय काय वाटते, प्रेक्षकांना नाही वाटते नाही, मी आपलं विचारलं काय असणार आहे बाबा. आता धर्मवीर आनंद दिघे साहेबांची राहिलेली गोष्ट ही धर्मवीर 2 मध्ये आहे. अरे त्याच्यात तर तूच सांगितलंस ना, खरं तर तू ते बीज पेरलंस शेवटी. हां, काय घडलं? हां, काय ते तुझं वाक्य होतं? हां, म्हणजे इतक्या वाजता ठीक होते, हां, आणि अचानक काय झालं? हां, अचानक काय झालं ते धर्मवीर 2 मध्ये तुम्हाला बघायला मिळेल की नाही मिळेल हे तुम्ही धर्मवीर 2 बघितल्यानंतरच कळेल. थोडंसं आम्हाला काहीतरी नाही, धर्मवीर 2 मध्ये दिघे साहेबांच्या राहिलेल्या गोष्टीच आहेत, यात वादच नाही. कारण काय झालं होतं, पहिला पार्ट जेव्हा आम्ही केला ना तो 4.5 तासाचा झाला. नाही, आणि एवढं महान व्यक्तिमत्व त्यांच्या जीवनाचा प्रवास असं 2 तासात मांडणं खरंच खूप कठीण असतं. होईल धर्मवीर 2 पण खूप चालेल, जगभरात चालेल, आणि धर्मवीर 3 बघायला आम्ही उत्सुक आहोतच. आता बस तर तसाच आहे सगळीकडे. जे टीजर आत्ता परवा आलं 7 तारखेला, त्याच्यानंतर खूप अशा कमेंट्स आहेत किंवा खूप लोकांचे जे मला फोन आलेत की धर्मवीर 2 हा मराठी इंडस्ट्रीची कदाचित दिशा बदलेल. म्हणजे कशाची, तर बिझनेसची, असंही होऊ शकतो. किंवा धर्मवीर 2 राजकीय सिनेमांचं गणित बदलेल. राजकीय याच्या आधीचा कुठलाही सिनेमा नव्हता की जो इतका हिट झाला किंवा चालला. म्हणजे पार्ट 1 पण तेवढाच चालला आणि आता पार्ट 2 पण तेवढा छान जाईल असं प्रेक्षकांचे मला जे फोन येत आहेत किंवा खूप लोकांचे किंवा एक्झिबिटर्सचे, डिस्ट्रीब्युटर्सचे, झीवाले माझ्या सपोर्टला आहेत.
झी स्टुडिओजवाले, ते सगळ्यांचं असं म्हणणं आहे की हा सिनेमा खूप उत्तम झालेला आहे आणि हा सिनेमा खूप छान चालेल. प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न केलेला आहे. माझं असं म्हणणं आहे की सिनेमा बघितल्यावर सगळ्यांना कळेल की हा पिक्चर काय आहे आणि याच्या मागचा, हे करण्यामागचा माझा प्रामाणिक काय हेतू आहे. माझी कोणाविषयी, माझी पर्सनल मंगेश देसाई म्हणून, निर्माता म्हणून माझी कोणाविषयी काहीही तक्रार नाही. निर्माता म्हणून मी तुला विचारते की निर्माता म्हणून तुझ्यातला कलाकार कधी तुझ्यावर हावी झाला का? की कलाकारांना हे हवं असतं, कलाकारांना ते हवं असतं. म्हणजे तू जे भोगलंयस किंवा तू जे अनुभवलंयस ते सगळं तुला आत्ता निर्माता म्हणून करताना आठवलं का किंवा काय? मी नट म्हणून असताना ज्या ज्या गोष्टींची कमतरता ॲज अन ॲक्टर म्हणून मला कमतरता भासायची, मला ज्या गोष्टींचा त्रास व्हायचा, तो कुठलाही त्रास मी धर्मवीर पार्ट 1 आणि पार्ट 2 काय नटाला होऊ दिलेलं नाही. माझं नेहमी असं म्हणणं असतं की निर्मात्यांनी 2-3 गोष्टींचं पर्टिक्युलर लक्षात ठेवलं पाहिजे. बजेट कमी जास्त हा मुद्दा वेगळा, उत्तम जेवण, उत्तम प्रवास, वेळेवर पैसे. ज्याच्यासाठी एवढं काम करतो ते जेवण मिळावं वेळेवर. म्हणजे कडक पोळ्या, कडक भाकऱ्या असं नाही, उत्तम जेवण, टेस्टी फूड. आणि या तिन्ही गोष्टी मी पाळल्या. उत्तम जेवण द्यायचो, वाहतूक व्यवस्था उत्तम होती आणि वेळेवर पैसे. म्हणजे आज असं कोणी मला नाही वाटत, आणि अनावधानाने राहून गेलं असेल त्यांनी मला सांगावं की माझे राहिलेत. कारण माझ्या डायरीत तर कुठेच बॅलेन्स दिसत नाही कोणाचा द्यायचा राहिलेला. माझ्या डायरीत सगळ्यांचे मी पैसे दिलेले आहेत. कारण वेळेवर पैसे नाही मिळाले तर लोकांकडे हात कसे पसरावे लागतात याचा अनुभव मला आलेला आहे. मी घेतलेला आहे तो अनुभव. म्हणजे जितका प्रामाणिक निर्माता होता येईल तितका प्रामाणिक निर्माता होण्याचा प्रयत्न केला आहे. काल मी एकाला सांगितलं पण, धर्मवीर 1-2 त्याच्यानंतर मी कुठला सिनेमा, एक सिनेमाचा माझं प्लॅनिंग आहे, तो झाला उत्तम. पण त्याच्यानंतर जर असं जाणवलं मला की मी निर्माता म्हणून काही गोष्टी फुलफिल करू शकत नाही, मी जय हिंद जय महाराष्ट्र करणार. मी परत अभिनय करायला सुरुवात करणार. मला बदनामीची पण तुला वाटतंय तुझ्यातल्या अभिनेत्याला न्याय मिळालाय? नाही, खरंच नाही मिळाला. माझ्यातल्या अभिनेत्याला न्याय, हे बघा आता 2 मुद्दे आहेत त्याच्यात. माझ्यातल्या अभिनेत्याला न्याय मिळाला का माझ्यातल्या अभिनेत्याला न्याय मिळू दिला, अशा दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे जेव्हा 4 लोक म्हणतात की तू खूप अप्रतिम काम करतोस, तू खूप चांगला अभिनेता आहेस, एखादा निर्माता म्हणतो, एखादा दिग्दर्शक म्हणतो, तेव्हा तोच निर्माता दिग्दर्शक मला घेत नाही. हो, पण तुझ्या त्या इन्स्पेक्टर क्राईम पेट्रोलमधला सुनील केळकर, हां, इन्स्पेक्टर सुनील केळकर हा तर अख्ख्या जगभरात फेमस. पण कितव्या वर्षी, म्हणजे असे खूप पैलू आले ना माझ्या आयुष्यात. खेळ मांडल्यासारखा उत्तम सिनेमा आला, उत्तम सिनेमा, एक अलबेलासारखा उत्तम सिनेमा आला, ज्याचं घडणार आहे असं दिसत असताना काहीच घडलं नाही. किंवा हे सगळं घडल्यानंतर मला सांगा ना, मी कुठल्या चॅनलच्या मुख्य मालिकेत काम केलं अभिनेता म्हणून? मला सांगा तुम्ही. मला रिसिव्हच केलं नाही. माझी तक्रार नाही, पण मी नाराज आहे. मला तुम्हाला 10 अभिनेते दिसतात, 10 मधले 10 उत्तम दिसतात, तुम्ही 9 जणांनाच घेता, एकाला बाजूला ठेवता का? आणि असं काय की म्हणजे मी काय त्रास देतो, मी त्रास देणार आहे, मी वेळेवर न येणार आहे, मी व्यसनी आहे, काय आहे? मी काहीच नाही आहे. पण तरीसुद्धा तुम्ही मला आजपर्यंत डिनाय केलं. 50व्या वर्षी, आज माझं वय 53 आहे, 50व्या वर्षी ते दिसण्यासाठी तुला फक्त दाढी वाढवायला, तेवढ्यासाठी मी दाढी वाढवलेली आहे. म्हणजे राकेश सारंग सरांचे आभार मी यासाठी मानतो की त्यांनी एक लुक टेस्ट चुकीची झाली असताना सुद्धा मला दुसरी लुक टेस्ट द्यायला लावली इन्स्पेक्टर, की नाही तू दुसरी लुक टेस्ट दे आणि मी सांगतो तशी दे. आणि तो इन्स्पेक्टर सुनील केळकर रोल मिळाला, जो आज इंटरनॅशनली ॲक्लेम्ड आहे. काही एखादा किस्सा त्याच्यावर? त्याच्या आधीचा किस्सा सांगतो. माझी बायको शलाका प्रचंड फॅन क्राईम पेट्रोलची. म्हणजे मी गेलो की रात्री क्राईम पेट्रोल लागलेच असायचं आणि माझे त्याच्यावर माझे फार वाद व्हायचे. नाहीतर काय बघतेस तू, हे कशाला बघतेस, मारधाड सगळं, रक्त बिक्त, बंद करे सगळं. आणि ती बंद करायची. म्हणजे नंतर असं व्हायचं की मी आलो की ते बंद व्हायचं.
पण तेच क्राईम पेट्रोल मला करायला लागलं आणि त्याच क्राईम पेट्रोलने मला एवढी प्रसिद्धी दिली. आता जेव्हा मी क्राईम पेट्रोल करतो तेव्हा खूप लोकांना असं वाटतं की मी खराच पोलीस आहे. हां, असं बऱ्याचदा होतं. पण होतं. मला ते SMS करतात, मेसेंजरवर SMS करतात कि हमारे घर पे ये प्रॉब्लम है, मेरे बच्चे का ये प्रॉब्लम है, मेरे बच्चे का ये प्रॉब्लम है, मेरे साथ ऐसा हुआ है, मेरे साथ दगा फटका हुआ है, मेरा पैसा ऐसा ये लटका है. मला SMS करतात आणि मी त्यांना उत्तर देतो मी खरा पोलीस नाही आहे, मी पोलिसाची भूमिका करणार आहे. नेपाळचा एक किस्सा आहे. मी नेपाळला गेलो होतो. नेपाळवरनं येत असताना सिक्युरिटी चेकला उभं राहिलो. सगळ्यांचं सिक्युरिटी चेक केलं, माझं केलंच नाही. मी पुढे गेलो आणि म्हणलं अरे मेरा सिक्युरिटी चेक रहे. अरे आप तो हमारे बिरादरी के हो, आपका क्या चेक करना है, हम देखते हैं आपका क्राइम पेट्रोल. सुनील केलकर. वा 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 वा. आणि त्यातला तो तकिया कलम खूप फेमस झाला होता. 4 चम्मच शक्कर की चाय दिमाग की बत्ती जलाय. हो का? बरं 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 बरं. खूप लोक विचारतात तुम्ही खरंच 4 चमचे साखर घेता का वगैरे. बरंच म्हणजे दुबईमध्ये आत्ता गेलो होतो तर तुम्हाला सांगतो माझे मित्र परेशान झाले बरोबरचे. अरे काय चाललं आहे यार तुझं, प्रत्येकजण भेटला की 4 चम्मच शक्करीचा फोटो, 4 चम्मच फोटो. पण आनंद देऊन जातं ते की चला ठीक आहे आपल्याला, आपण उशिरा का असे ना नट म्हणून आपली जी मान्यता मिळाली. पण अजूनही मला असं वाटतं की मला अभिनेता म्हणून खूप गोष्टी करायच्या आहेत त्या मला अजून करायला मिळालेल्या नाही आहेत किंवा मला कराव्या वाटतात पण त्या मला मांडता नाही येत. पण मग आता तू निर्माता झाला असता तर तू लोकांना सांग की मी ॲक्टिंग पण करणार आहे. हो नाही ना, मला जे फोन येतात दर आठवड्याला महिन्याला ते स्क्रिप्ट कधी वाचूया म्हणून येतात. मी विचारतो अभिनेता का निर्माता, ते म्हणतात निर्माता. करणार काय आता, दुःख हेच आहे. म्हणजे मला आता माझ्या लेखांनी जे तुला स्क्रिप्ट सांगितलंय ते ऍक्टर म्हणून, निर्माता म्हणून नाही सांगितलं. त्यामुळे मी वाट बघतो त्याच्या मीटिंगची. आता मी वाट बघतोय. पण अजूनही असं वाटतं की खूप काहीतरी अभिनय करावा. ठीक आहे आपल्या नशिबाचा भाग आहे पण म्हणून मी नशिबाला दोष देत नाही. नशिबाने मला अभिनेता म्हणून जरी एस्टॅब्लिश केलं नसलं तरी नशिबाने मला. पण तो एस्टॅब्लिश्ड आहेस मंगेश. खरंच मी सांगू तुला अभिनेता म्हणून आपण कायम असे हावरे राहिले पाहिजेत. कायम म्हणजे कितीही तुम्हाला मिळालं ना तरी नाही मला अजून काहीतरी छान करायचंय, मला अजून काहीतरी मिळणार आहे एक वेगळं करायला, हे आपलं कायम राहिलं पाहिजे. सक्सेसफुल अभिनेता मी कोणाला समजतो माहिती आहे का, सक्सेसफुल किंवा असं म्हणूया एस्टॅब्लिश अभिनेता. तो पैशाने वगैरे नाही म्हणत मी. एस्टॅब्लिश अभिनेता नावाने किंवा अभिनेत्री नावाने, तो किंवा ती रस्त्याने चालली आहे आणि त्याला नावाने ओळखतात. बरोबर आहे, हे तुझं म्हणणं बरोबर. हे कोण रे, यांना कुठेतरी बघितलं नाही, मग आपण अजून अपुरे आहोत. आपल्याला अधुरे पण पूर्ण करायचं. निर्माता म्हणून प्रसिद्धी अशी कोणालाच मिळत नाही कारण निर्माता हा नेहमी पडद्यामागचा असतो. सुपरहिट सिनेमांचे निर्माते कोण आहेत आपण नाही सांगू शकत, पण वाचल्यावर अच्छा हे निर्माते आहेत का असं होतं. फक्त या सिनेमाच्या निमित्ताने एक फायदा मात्र नक्की झाला, अभिनेता निर्माता असल्यामुळे निर्मात्याचं नाव पण चर्चेत आलं कारण तो निर्माता अभिनेता आहे. पण तरीसुद्धा मला चांगला रोल करत राहायचे. असं आहे सगळं. अलबेला करणाऱ्या मंगेशचं सगळं अलबेल चालू आहे. वा 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 वा, आत्ता आला हा मंग्या. आपण आपल्या आयुष्यात संघर्ष करून मोठी झालेली खूप माणसं बघतो, वाचतो, ऐकतो, पण आपल्यापैकीच कोणी संघर्ष करून एवढा मोठा झालेला जर मुलगा, मी त्याला मुलगाच म्हणते नेहमी, असेल तर त्याचा आनंद वेगळाच असतो. म्हणजे अशी गोष्ट पाहिली की मन भरून येतं. आणि मंगेश, माझ्याकडून तुला खरंच खूप शुभेच्छा. असाच खूप मोठा हो आणि तुझ्यासारख्या असंख्य कलावंतांना काम देणारा तू हो. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असेल, सगळे पाठीशी असतील माझ्या, तर हे सगळंच होणार आहे. पण हे सगळं करत असताना एकच गोष्ट मी सगळ्यांना सांगतो, माझ्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना, तुम्ही आहात, आविदादा आहे,
अविनाश नारकर, अशोक नारकर, हे सगळे आहेत, पुरुदादा सगळेच आहेत ज्यांनी मला आजपर्यंत सपोर्ट केला, इथपर्यंत आणलं आहे. कुठे चूक होत असेल, जमीन सोडून जर मी जात असेल तर मला तुम्ही योग्य वेळी सांगा. म्हणजे असं नको व्हायला उद्या की हे सगळं त्याने मिळवलं होतं आणि एक पाऊल चुकलं आणि सगळं गमावलं. आणि मला गमावलेला मंगेश नाही व्हायचं आहे. आणि तुला माहिती आहे की ही तू जी आत्ता नावं घेतलीस माझ्या सकट सगळी, ती सगळी माणसं अशी आहेत की तू जर चुकत असशील आणि कुठून कळलं की चुकतोय हा, तर तुझा कान धरायला आम्ही कमी करत नाही. त्यामुळे तो भाग तू सोडून दे, तो विचारच करू नकोस तू. पण तू असाच राहा. आणि असा जो तुझ्यात एक ते लहान मूल आहे ना मस्तीखोर, ते नको हरवू देऊस. ते शलाकाला सांगा ना जरा. आणि या प्रगल्भ दिसण्याच्या नादात ना तो छोटासा मंगेश, म्हणजे मला भेटला आत्ता तो खूप, पण मला तुला बघितलं असं वाटलं बापरे असं कसं झालं याचं. मग मला कळलं हे बाह्य रूप आहे फक्त, आतला मंगेश तोच आहे जो आमचा लहान मस्तीखोर होता तोच. आणि तसाच कायम राहा आणि खूप 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 मोठा हो. धन्यवाद. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट नक्की बघा. आमच्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांची, आपल्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांची ही गाथा आहे. तो सिनेमा बघितल्यानंतर तुमच्या नक्की लक्षात येईल की माणसाने कसं वागावं, माणसाने कसं असावं, माणसाने माणसाशी कसं वागावं, माणसाला कशी मदत करावी. धन्यवाद. मंगेश धर्मवीरांबद्दल बोलला आणि मी मंगेशबद्दल बोलते. आमच्या मंगेशचा चित्रपट नक्की बघा. येस, थँक्यू.